नमस्कार, प्रणाम। मैं अंशु कुमार आप सभी का स्वागत करती हूँ हमारे आज के ग्रीन टीवी किसान चौपाल में, जो हम वर्धा में कर रहे हैं। और ये कार्यक्रम हम डॉक्टर पंजाब राव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला के सहयोग से, केवीके सिलसूरा डिस्ट्रिक्ट वर्धा के सहयोग से, धानुका एग्रीटेक लिमिटेड, हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड, सीएट लिमिटेड और महिंद्रा फाइनेंस के सहयोग से कर रहे हैं। तो मैं आप सभी का यहाँ पे स्वागत करना चाहूँगी। और आज के कार्यक्रम में हम बात करने वाले हैं कपास प्रबंधन के बारे में, ट्रैक्टर, टायर और गाड़ी रखरखाव और मिलेट्स की खेती पर हम जो है वो चर्चा करेंगे। तो सबसे पहले मैं स्वागत करना चाहूँगी हमारे जितने भी किसान भाई बहन हैं, आप सभी का बहुत बहुत स्वागत है। सबसे पहले मैं जितने भी हमारे एक्सपर्ट्स हैं मैं उनका स्वागत करना चाहूँगी। और हमारे बीच है श्री डॉक्टर जीवन आर कटोरे सर, सीनियर साइंटिस्ट कम हेड कृषि विज्ञान केंद्र सिलसूरा डिस्ट्रिक्ट वर्धा से। सर आपका बहुत बहुत स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर धीरज कदम जी, एएसएम धानुका एग्रीटेक लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं अनुराग जैन जी, सेल्स मैनेजर आरएसओ इरोस हुंडई से, हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर अनुराग रघोत्रे सर, स्मार्ट ब्रांच मैनेजर महिंद्रा फाइनेंस से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर मुकेश भाड़े सर, टेरिटरी लीडर नागपुर महाराष्ट्र से, सीएट स्पेशलिटी सीएट लिमिटेड से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ है डॉक्टर नीलेश वजारे सर, एसएमएस एंटोमोलॉजी केवीके सिलसूरा वर्धा से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं श्री सुशांत पाटिल सर, डिस्ट्रिक्ट मैनेजर नाबार्ड जो है। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं श्री गजानन मसाल सर, सॉइल साइंस एक्सपर्ट केवीके सिलसूरा डिस्ट्रिक्ट वर्धा से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ है डॉक्टर रुपेश जाडोड़े सर, एसएमएस एग्रोनॉमी केवीके सिलसूरा डिस्ट्रिक्ट वर्धा से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं मिस्टर नीतीश नागपाल जी, एरिया बिजनेस मैनेजर महिंद्रा फाइनेंस से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। हमारे साथ हैं जीए शास्त्री सर, सीनियर असिस्टेंट वाइस प्रेसिडेंट मार्केटिंग महिंद्रा फाइनेंस से। सर आपका भी स्वागत है हमारे कार्यक्रम में। और हम जो है एक बार फिर से आपको बता दूं मैं कि कपास प्रबंधन, ट्रैक्टर, टायर रखरखाव, गाड़ी रखरखाव और मिलेट्स की खेती पर आज चर्चा करने वाले हैं। हमारे जितने भी एक्सपर्ट्स हैं मैं आप सभी का स्वागत करना चाहूँगी हमारे कार्यक्रम में। और हम कार्यक्रम की शुरुआत करते हैं। हमारे साथ है डॉक्टर गजानन मसाल सर, सॉइल साइंस एक्सपर्ट केवीके सिलसूरा डिस्ट्रिक्ट वर्धा से। सर आप आइए और मिट्टी परीक्षण, मिट्टी स्वास्थ्य के बारे में प्लीज़ हमारे जो ऑडियन्स है उनको बताइए। नमस्कार। आज आपण आपल्या इथं कापूस व्यवस्थापन आणि ट्रॅक्टर, टायर व गाडी रखरखाव आणि जे मिलेट शेती व्यवस्थापनाविषयी आपली ही आज किसान चौपाल म्हणजे शेतकरी मेळावा ज्याला आपल्याला म्हणता येईल अशा प्रकारचा आपला हा प्रोग्राम आहे। आणि याच्यामध्ये माझ्याकडे जो आता हा देण्यात आलेला आहे विषय, त्याच्यामध्ये माती परीक्षणाचे म्हणजे महत्त्व व आता सध्या कपाशी आणि सोयाबीन हे दोन मुख्य पिकं शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये आहेत आणि त्याचं कसं काय खत व्यवस्थापन आपल्याला कशा प्रकारे करता येईल त्यासंबंधी तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकता, किंवा मी काही गोष्टी सांगतो की बा का बरं माती परीक्षण, आपण पहिले माती परीक्षणाचं महत्त्व समजून घेऊया आणि माती परीक्षण का बरं करायला पाहिजे। काय खूप दिवसापासून आपल्याला एक विषय ऐकायला येतोय की शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावं आणि त्याच्यानुसार माती परीक्षणानुसार जे तुमच्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण आढळून येते त्याच्यानुसार तुम्हाला खत व्यवस्थापन करायचं असते। परंतु भरपूर शेतकऱ्यांमध्ये अजूनही माती परीक्षणाविषयी पाहिजे त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही, कारण की त्याचं महत्त्व अजून त्यांना त्या प्रमाणात पटलेलं नाही। परंतु आता मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो, म्हणजे थोडक्यात की आपल्याला माती परीक्षण केल्यानंतर नेमकं काय समजते। तर माती परीक्षणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा हा आहे की आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्याचं प्रमाण किती प्रमाणात आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजते। दुसरं असं आहे की अन्नद्रव्याचं प्रमाण आपल्याला समजलं आपल्या जमिनीमध्ये काय आहे, तर त्याच्यानुसार जे आपल्याला पीक लावायचं आहे, म्हणजे जे कापूस, सोयाबीन, तूर आपल्या भागातले जे तीन महत्त्वाचे पीक आहे खरीप हंगामातले, तर यांना प्रत्येक पिकासाठी विद्यापीठाने शिफारस केलेली एक खत मात्रा आहे आणि त्या विद्यापीठाच्या खत मात्रेनुसार आणि तुमच्या जमिनीमध्ये असलेल्या उपलब्ध अन्नद्रव्याच्या प्रमाणानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं असते। म्हणजे पिकाची गरज लक्षात घेऊन आपल्याला खत व्यवस्थापन करता येईल, त्याच्यासाठी माती परीक्षण महत्त्वाचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा हा आहे की जमिनीचं आरोग्य आपल्याला अबाधित ठेवायचं, म्हणजे जमिनीचं आरोग्य चांगलं ठेवायचं। जसं आपल्याला सहज समजते की आपल्याला आपलं माणसाचं आरोग्य फार महत्त्वाचं असते आणि
आपण आपल्या आरोग्याविषयी फार काळजीपूर्वक त्याची काळजी घेतो, परंतु मातीविषयी आपली तशी काळजी विशेषतः नाही आहे चालू. कारण की काय आहे की आपल्याला असं वाटते की आपण कोणतंही खत टाकलं तर काही परिणाम होणार नाही किंवा मातीवर काही त्याचा इफेक्ट होणार नाही. परंतु तुम्हाला एक आवर्जून आज सांगावं असं वाटते की वर्धा जिल्ह्यामध्ये मातीमध्ये तुमच्या जमिनीमध्ये कोणतं पीक किती प्रमाणात उत्पादन देईल हे सर्व तुमचं अवलंबून आहे जमिनीच्या सेंद्रिय कर्बावर, म्हणजे ऑर्गॅनिक कार्बनवर. आणि ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण आपल्याला 1% पाहिजे. म्हणजे जे 100% लोक म्हणतात की बा 100% चांगलं असायला पाहिजे, ते फक्त ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला 1% अपेक्षित आहे. परंतु वर्धा जिल्ह्यामध्ये मागील 5-7 वर्षापासून चा जो माझा अनुभव आहे, म्हणजे 5-7 वर्षामध्ये आपल्या इथं कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा येथे माती परीक्षण प्रयोगशाळा आहे आणि वर्धा जिल्ह्यामधल्या 8ही तालुक्यामधल्या आपण माती नमुने तपासणी केलेले आहेत. त्याच्यानुसार आता मी तुम्हाला सरळ सांगू शकतो की वर्धा जिल्ह्यामध्ये ॲव्हरेज जो आला आहे सेंद्रिय कर्बाचा तो 0.40 ते 0.60च्या मधामध्ये आला आहे. म्हणजे जे प्रमाण 100तून फक्त आपल्याला 1% अपेक्षित आहे ते प्रमाण आपण 0.40 ते 0.60च्या मधामध्ये आणलं आहे. आणि हे कधीपासून असं अर्ध्यावर आलं, कारण की तुम्हाला माहीत आहे 1965 ते 70च्या दरम्यान आपल्याकडे जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर करणं चालू लागला आणि शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करत असताना हळूहळू गुरंढोरं म्हणा किंवा शेणखत म्हणा हे वापरणं कमी केलं. आणि आता या मागच्या 2 म्हणजे 10-20 वर्षामधला जर आपण कालावधी गृहीत धरायचा झाला तर शेतकऱ्यांनी जवळजवळ सेंद्रिय खत, म्हणजे ज्याला आपण शेणखत म्हणू, गांडूळ खत म्हणू, वापरणं आता नाहीच्या बरोबरीत आहे. म्हणजे 80% शेतकऱ्यांकडे गुरंढोरच नाहीत, त्याच्यामुळे शेणखत टाकता येतच नाही. कारण की विद्यापीठाचं असं सांगणं असते की तुम्हाला 1 एकर जर कपाशीची लागवड करायची असेल किंवा 1 एकर पीक घ्यायचं असेल, समजा XYZ कोणत्याही पिकाचं, तर 10 ट्रॉली शेणखत चांगलं कुजलेलं त्या एका एकरामध्ये दरवर्षी टाकल्या गेलेलं पाहिजे. आज अशी कंडिशन आहे शेतकऱ्यांची की प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी 1 ट्रॉली शेणखत जरी टाकण्याचं ठरवलं तरी तेवढंही शेणखत गावामध्ये उपलब्ध नाही. परंतु रासायनिक खतं हळूहळू रासायनिक खताचा वापर वाढतच चालला आहे आणि शेतकऱ्यांच्या याच्यामध्ये एक असा एक भावना तयार झाली आहे की जेवढे जास्त महागीचे खतं आपण वापरू त्याच्यानुसार आपल्याला जास्त पीक येईल, असं एक संभ्रम आपल्या मनामध्ये आहे. परंतु मला एक सांगा तुम्ही की माझी एक गरज आहे की मला रोज समजा दिनचर्या चालू होण्यासाठी किंवा माझा दिवस जाण्यासाठी सकाळच्या जेवणामध्ये समजा मला भाजी पोळी, जे काही ॲव्हरेज आपला डाएट असतो, म्हणजे प्रत्येकाविषयी सारखंच आहे, तो काही एकदम बदलतो का आपला? तुम्हाला माहित आहे की आपण जर जास्त घेतलं तर काय होते, अपचन होते, आणि कमी घेतलं तर काय होते की म्हणजे जर आपण कमी जर जेवण केलं तर आपल्याला मग कुठंतरी अनकम्फर्टेबल वाटते किंवा मग आपल्याला झोप लागत नाही रात्रीची. म्हणजे असे दोन्ही परिणाम होतात. परंतु पिकांचंही तसंच आहे. प्रत्येक पिकाची एक गरज आहे. म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये कोणतंही पीक लावत असू तर त्या प्रत्येक पिकाची किंवा त्याची एक गरज आहे विशेष की बा त्याला त्याच प्रमाणात अन्नद्रव्य मिळायला पाहिजेत. म्हणजे जसं आपण फक्त आता मी तुम्हाला एक आज कपाशीचंच उदाहरण सांगतो. कपाशी जर बीटी कॉटन तुम्हाला लावायची असेल, म्हणजे कारण की आता 98% क्षेत्र वर्धा जिल्ह्यातील जवळजवळ बीटी कॉटन खाली आहे. देशी कॉटन नाहीच्या बरोबरीत आहे, असला तर फार मोजक्या लोकांकडे आहे, परंतु बीटी कॉटन हा 98% लोकांकडे आहे. आणि बीटी कॉटनचा जो डोज आहे कोरडवाहू, म्हणजे ज्याला आम्ही रेनफेड कॉटन म्हणू, तर त्या कोरडवाहू बीटी कॉटनचा जो डोज आहे तो कोरडवाहू बीटी कॉटनचा डोज आपला आहे 60-30-30 60-30-30 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर ही झाली गरज. म्हणजे मला रोज सकाळच्या जेवणामध्ये जशी एक विशेष माझी गरज असेल तशी त्या कपाशी पिकाची एक गरज आहे 60-30-30 NPK नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर ही झाली त्याची गरज. आणि त्याच्यानुसार आपल्याला खत व्यवस्थापन करायचं आहे. परंतु नेमकं काय होते की आपल्या भागामध्ये ज्या खतांचं चलन आहे, म्हणजे तुम्हाला असं वाटते की काही शेतकरी पहिल्या जो डोज आहे, सध्या आता पहिल्या डोजाचाच कालावधी चालू आहे, कारण की यावर्षी पेरण्या उशिरा झाल्या. म्हणजे जवळजवळ पेरण्या ह्या जुलैच्या पहिल्या आठवड्यात किंवा जूनच्या शेवटी आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी लागवड झालेली आहे. आणि कपाशीचे जे शेतकरी आहेत ते 20 ते 30 दिवसाच्या दरम्यान पहिलं खत देतात. कारण की पहिले कसं होतं की आपण जेव्हा पेरणीसोबत खत द्यायचो, म्हणजे कपाशी जेव्हा ह्या बीटी कपाशी नव्हत्या तेव्हा आपण
पेरणीसोबत खत व्यवस्थापन करायचो, परंतु आता अशी वेळ आली आहे सध्या की कोणीच पेरणीसोबत खत व्यवस्थापन करत नाही. तुमच्यापैकी कोणी करतात का पेरणीसोबत? तुम्ही पेरणीसोबत खत देणारे काही शेतकरी आहेत का आता? म्हणजे ज्यांनी कपाशीची लागवड केली आणि पेरणीसोबत खत दिलं असे काही आहेत का? एक दोन शेतकरी असतील पूर्ण या याच्यामध्ये. बाकी बहुतांश शेतकऱ्यांचं कसं ठरलेलं आहे की जेव्हा कपाशी 20 ते 25 दिवसाची होईल तेव्हा ते पहिलं खत देतील. बरोबर आहे ना? तर पहिलं खत देत असताना आपल्या भागामध्ये ज्या खतांचं चलन आहे, म्हणजे समजा काही भागामध्ये 10-26-26 जास्त चालत असेल, काही भागामध्ये 18-18-10 चालत असेल, काही भागामध्ये DAP चालत असेल, कुठं 18-20-20-0-13 चालत असेल, त्याच्यानुसार तुम्ही खत देताय. परंतु मला एकच सांगायचं आहे की नेमकं फक्त आपल्याला जे खत व्यवस्थापन करायचं आहे ते खत व्यवस्थापन त्या पिकाची जी गरज आहे ती लक्षात घेऊन करायचं आहे. कारण की माती परीक्षण तर प्रत्येकानं सध्या केलेलं नसेल. ज्यांनी माती परीक्षण करून व्यवस्थापन करत आहेत ते तर एकदम जे पाहिजे तेच होऊन राहिलं. परंतु आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये माती परीक्षण केलेलं नाही. पण आपल्याला काय करता येईल की जे काही आपली विद्यापीठाची शिफारस आहे 60-30-30 नत्र स्फुरद पालाश प्रति हेक्टर, तर 1 हेक्टर म्हणजे तुम्हाला सरळ माहित आहे की 2.5 एकर होते. आणि 2.5 एकरचा 1 हेक्टर झाला, पण प्रत्येक शेतकऱ्याकडे हेक्टरच्या स्वरूपात जमीन नसते. काही लोकांकडे 1.5 एकर आहे, काही लोकांकडे 2 एकर आहे, काही लोकांकडे अर्धा एकर आहे. तर आपल्याला पहिले तो जो डोस मी सांगितला तुम्हाला 60-30-30 तो एकराचाही सांगतो मी परत की तो डोस होईल आपला 24-12-12 म्हणजे 24-12-12 NPK प्रति एकर पाहिजे. मग आता राहिला आपला पहिला आला एन म्हणजे नत्र. आता जर मला 24% नत्र माझ्या जमिनीमध्ये द्यायचं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा नत्राचा सोर्स कोणता आहे सांगा बरं? समजा मला नत्रयुक्त खत द्यायचं आहे तर कोणतं खत तुम्ही मार्केटमधून विकत आणता? कोणता आणता? युरिया आणता. कारण की आपल्याला सरळ माहित आहे की युरियामधून सर्वात जास्त नत्र भेटते. आता आपल्याला द्यायचं आहे 24%, मग नेमकं आपल्याला युरिया किती द्यावं लागेल हाही प्रश्न आपल्या मनामध्ये आहे. 24% तर मी नत्र सांगत आहो, पण नेमका युरिया किती द्यावं लागेल? तर तुम्हाला माहिती आहे की एक युरियाची जी बॅग आहे ती 50 किलोची आहे आणि त्या बॅगवर काय लिहिलेलं असते तुम्ही वाचलं कधी? 46% एन लिहिलेलं असते किंवा 46% नत्र लिहिलेलं असते. परंतु ती बॅग आहे 50 किलोची, म्हणजेच 50 किलोच्या बॅगमधून 46% नत्र मिळत नाही. ते प्रमाण असते 100 किलोला गृहीत धरून. म्हणजे 100 किलो जर तुम्ही म्हणजे 2 बॅग जर तुम्ही युरिया आणला तर त्याच्यामधून 46% तुम्हाला काय मिळेल? तुमचं नत्र मिळेल. तर आपल्याला किती पाहिजे? 24. म्हणजे सरळ सरळ एक बॅग जर युरिया आपण घेतला तर एक बॅग युरियामधून आपल्याला 46च्या अर्धे जर केले तर 23 किलो आलं. तर आपल्याला हे काढायचं कसं आहे नेमकं, म्हणजे नत्र कसा कॅल्क्युलेट करायचा आहे? तर 100 किलोमधून 46% भेटून राहिलं म्हणजे 100 भागीला 46 केलं तर 2.17 येते. म्हणजे आता तुम्हाला कोणतंही पीक घ्यायचं असलं आणि तुम्हाला कोणी विद्यापीठाची शिफारस केली तर ती येईल नत्र स्फुरद पालाशमध्ये. परंतु तुमचा सगळ्यात महत्त्वाचा सोर्स आहे त्याचा युरिया, आणि त्याला युरियामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला काय करता येईल की तुम्हाला त्याच्यासाठी त्या युरियामध्ये रूपांतर करण्यासाठी तुम्हाला त्याला 2.17 मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे गुणावं लागेल. म्हणजे 24 गुणिला 2.17 केलं तर 52 किलो युरिया तुम्हाला एका एकराला लागतं. तसंच सिंगल सुपर फॉस्फेट दुसरा सोर्स आहे स्फुरदचा, तर ते 100 भागीला 16 म्हणजे 16% स्फुरद असते, म्हणून त्याचं येते 6.25. सरळ सरळ तुमचा 12 किलो स्फुरद पाहिजे तर आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये त्याचं रूपांतर करण्यासाठी 12 गुणिला 6.25 केलं तर 75 किलो. म्हणजे तुम्हाला आता सरळ लक्षात राहण्यासाठी 1 एकर कपाशीला 52 किलो युरिया, 75 किलो सिंगल सुपर फॉस्फेट, आणि तिसरा आहे आपलं पोटॅश, म्युरेट ऑफ पोटॅश. तर त्या म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये त्याच्यामध्ये 60% समजा K2O असते, म्हणजे पोटॅशचं प्रमाण असते. 100 भागीला 60 केलं तर 1.67 येते. म्हणजेच 100 भागीला 60 केल्यावर त्याचं 1.67 उत्तर आलं. आणि जर तुम्ही त्या 12ला त्या 1.67 मल्टिप्लाय केलं तर 20 किलो, म्हणजे 1 एकर कपाशीचं तुम्हाला जर व्यवस्थापन करायचं असेल तर तुम्हाला सांगायचं आहे मला की 52 किलो युरिया लागते, 75 किलो सिंगल सुपर फॉस्फेट लागते आणि 20 किलो पोटॅश लागते. तिघांची जर तुम्ही किंमत काढली तर 300 रुपयाचा युरिया झाला आणि 700 जवळजवळ 750 रुपयाचं तुमचं सिंगल सुपर फॉस्फेट झालं, आणि तुमचा पोटॅश होईल तो 400 रुपयाचा. म्हणजे एका एकर शेतकऱ्याचं पूर्ण कपाशीचं नियोजन हे 1200 ते 1500 रुपयाच्या दरम्यान होते. इथं एकही शेतकरी उपस्थितांपैकी एकही शेतकरी असा नाही
की ज्याचं 1 एकर कपाशीचं नियोजन हे 1500 रुपयाच्या आत होत असेल. सरासरी शेतकऱ्यांचा 1 एकर कपाशीचा 3 डोसचा खर्च होते जवळजवळ 4 ते 5 हजार रुपये. परंतु कपाशीला आवश्यकता कितीची आहे? 1500 रुपयाच्या खताची. आपण देत आहोत तिथं 4 ते 5 हजाराचं खत. तर मला एकच सांगायचं आहे की जे 52 किलो युरिया, 75 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 20 किलो पोटॅश जो दिलाय, हे जर दिलं तर नेमकं जी आपली गरज तुम्हाला लक्षात आहे की आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं जर दिलं तर एनर्जीनं काम करू. तसंच त्या पिकाची जी गरज आहे त्याच्यानुसार जर त्याला खतं दिले तर ते त्याचं चांगलं उत्पन्न येईल. जास्त दिलं तर काय होते तुम्हाला माहिती आहे, जास्त दिलं तर अपचन होते. तर जमीन तर बोलू शकत नाही, ते आपलं त्याला दिसणार पण नाही. पण काय होत आहे की तुम्ही जर कपाशी काढण्याची जर वेळ आली तर कपाशीमध्ये तुम्ही कपाशी उपटत असताना जर बघितलं असेल तर जसेचे तसे खताचे दाणे दिसतात. दुसऱ्या आणि तिसऱ्या खताच्या वेळेस जे तुम्ही खत देता तेच त्या कपाशीनं घेतलेलं नसते, कारण की त्याला त्याची आवश्यकता नाही. आवश्यकता नसताना जसं आपल्याला जेवण जात नाही तसं त्या पिकाला ज्याची गरज संपल्यानंतर त्याला जाणार नाही. पण खर्च आपला चालला ना, खर्च चालला म्हणजे तुमचा खर्च वाढत आहे. दुसरी गोष्ट की तुमच्या जमिनीचं आरोग्य खराब होत आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहे. आणि जे 52 किलो युरिया सांगितला तो 52 किलो युरिया एकाच वेळेस न देता ज्या शेतकऱ्यांना कपाशीला आपण 3 वेळ खत देतो म्हणून तो 52 किलो युरिया आपल्याला 3 वेळेस विभागून द्यायचा आहे. म्हणजे पहिल्या खताच्या वेळेस काय येईल, मग जवळजवळ 17 किलो युरिया द्यायचा आहे पहिल्या खताच्या वेळेस. जे आता तुम्ही पहिला फेर देत असाल त्याच्यामध्ये 17 किलो युरिया द्यायचा आहे. सिंगल सुपर फॉस्फेट मी 75 किलो सांगितलं, तेही एका वेळेस न देता त्याचे 2 भाग करायचे आहे. 75 भागीला 2 केलं तर त्याचं 38 येईल. म्हणजे 17 किलो युरिया, 38 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश जो आहे तो 20चा 20 किलो एकाच वेळेस द्यायचा आहे. कारण की पोटॅश लागू व्हायला जवळजवळ 45 दिवसाच्या वर कालावधी लागतो, म्हणून तो आपल्याला पहिलेच द्यायचा आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. राहिलेला जो युरिया आहे तो दुसऱ्या खताच्या वेळेस, म्हणजे दुसरं खत तुम्ही जेव्हाही द्याल, तुम्ही 40-45 दिवसानं दुसरं खत द्याल तर त्यावेळेस तुम्हाला तो युरिया द्यायचा आहे 17 किलो आणि राहिलेलं सिंगल सुपर फॉस्फेट 38 किलो आणि तिसऱ्या वेळेस फक्त युरिया द्यायचा आहे. याच्यानुसार तुमच्या खताच्या खर्चात पण बचत होईल आणि तुमचं उत्पन्न पण वाढेल आणि तुमच्या जमिनीचं आरोग्य पण खराब होणार नाही. एवढंच मला आज तुम्हाला सांगायचं होतं. याच्या पुढे जर तुम्हाला काही अडचणी असल्या तर मग मी इथंच आहे, तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, धन्यवाद. तो सर ने जो बताया है उससे रिलेटेड सर एक सवाल पूछने वाले हैं. तुम्हाला डीएपी सर्वांना माहिती आहे ना, डीएपी मध्ये नेमकं प्रमाण काय लिहिलेलं असते बॅगवर? ज्याला माहिती असेल त्यानं उभं राहून सांगा. दिनेश झोटिंग, काउटा रेल्वे, जवाब 1846. सही है सर, स्टेज पे आ जाइए प्लीज. मिस्टर धीरज कदम सर हैं एएसएम धानुका एग्रीटेक लिमिटेड से. ये आपको बताने वाले हैं कि इंडिया का प्रणाम हर किसान के नाम कैंपेन क्या है और धानुका के पास जो है वो कपास किसानों के लिए क्या क्या नई चीज़ें हैं इसके बारे में जानकारी देने वाले हैं. तो आपको सुनना है गौर से. ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करतो. माझं नाव धीरज कदम आहे आणि धानुका ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीकडनं मी एएसएम म्हणून तुमच्यासमोर कपाशी पीक या आपल्या पिकाबद्दल थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत द्यायसाठी इथे आलेलो आहे. कपाशी आपल्या जिल्ह्यातलं सगळ्यात महत्त्वाचं पीक आहे, बरोबर आहे. आणि आपण दरवर्षी हे पीक व्यवस्थित करतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याही आपल्या पद्धती असतील त्याला थोडंसं अनुसरून आपण त्याच्यात काय काय बदल करतो, कसे करायला पाहिजे, फवारणी करताना काय आपण थोड्याशा प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्या कपाशी पिकावरती सगळ्यात चांगल्यापैकी फायदा जो आहे तो आपल्याला मिळेल. याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण एक छोटासा व्हिडिओ बघूया, जेणेकरून आपला जो दैनंदिन कार्यक्रमाच्या याच्यात जी आपली सेफ्टी असते त्याच्या रिगार्डिंग हा व्हिडिओ आहे.
माहिती नेहमीच घेतो, बरोबर आहे. वेगवेगळ्या उत्पादनाची आपण माहिती घेतो, व्यवस्थित घेतो त्या स्टॉलवर गेल्यानंतर, पण ते वापरायचं कसं याच्यावरती आपण भरपूरशा वेळेस थोडंसं लक्ष देत नाही आणि वापर जो आहे तो जसा आपला पिढीजात चालू आहे त्या प्रकारेच करतो. तर याच्यात हे महत्त्वाचे बदल करणं गरजेचे होते. तुम्ही आता या छोट्याशा व्हिडिओमध्ये बघितलं. जास्त न लांबवता आपण सुरुवात करूया. धानुका 2 वर्षापासनं मागील एक कॅम्पेन रन करते आहे, ते म्हणजे इंडियाचं का प्रणाम हर किसान के नाम. आता हे कॅम्पेन नक्की आहे काय? तुम्हाला माहिती आहे की आपले लालबहादूर शास्त्री म्हणून आपले पंतप्रधान होऊन गेले, त्यांनी एक नारा दिला होता, जय जवान जय किसान, बरोबर आहे. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आलं होतं जय जवान. जय जवान म्हणजे याच्यासाठी की आज आपण ही जी मीटिंग घेऊ शकतो, इतक्या शांततेत घेऊ शकतो आहे, याला कारण काय? आपल्या सीमेवरती जो आपला सैनिक आहे तो इतक्या स्तब्ध याच्यात उभा आहे की टेम्परेचर मायनस असो किंवा हायर असो 50-55 असो, त्या सिच्युएशनमध्येही तो बॉर्डरवरती तितक्याच जोमानं आपल्याला कार्यरत करतो आहे आणि आपल्याला सुरक्षा जी आहे ती त्याच्यामुळे मिळते आहे. त्यामुळेच कोणत्याही देशाची ताकद होत नाही आपल्याकडे वाकड्या नजरेनं बघायची, बरोबर आहे. आणि त्याच प्रकारे जय किसान म्हणजे जे शेतकऱ्यांसाठी त्यांनी म्हटलेलं आहे, त्याला कारण असं की जर शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर कोणाचंच पोट भरणार नाही, बरोबर आहे. तो इंजिनियर असो, डॉक्टर असो, पत्रकारिता असो किंवा कोणी पण असो, बरोबर आहे. तर जोपर्यंत शेतकरी तितक्या ताकदीनं पिकवू शकत नाही तोपर्यंत कोणीही जो आहे तो आपला स्वतःचा उदरनिर्वाह जो आहे तो करू शकत नाही. त्याच्यामुळे जय जवान नंतर जय किसान जो आहे हा नारा देण्यात आला होता. आता त्याचप्रमाणे धानुकानी जे आहे त्याच्यानंतर भरपूरसे हे पण आले. धानुकानी जे आहे ते इंडिया का प्रणाम हर किसान के नाम हे का बरं दिलेलं आहे, तर याचा एक व्हिडिओ जे अगोदर आले असतील त्यांनी बघितला आहे. विचारा कोणत्याही शेतकऱ्याला, लहान असो किंवा मोठा, किती अनमोल असतो त्याच्यासाठी जमिनीचा एक तुकडा. जमिनीच्या त्या तुकड्यामध्ये प्रत्येक शेतकरी स्वप्ने पेरीत असतो. कडकडीत ऊन असो किंवा वादळ वारे, पिकामध्ये स्वतः उगवतो, पिकांसोबत झोपतो. ठाऊक आहे त्याला की हवामानाच्या लहरी त्याच्या हातात नाही आहेत. मेहनत, समर्पण, आशा, ध्यास, बस हेच त्याचे जीवन आहे. सिंचन करतो शेताचे आपल्या घामाने, धानुकावरील विश्वासाने, हिम्मत आपल्या छातीत बाळगून. केवळ अन्नदाता असे म्हणून काम नाही चालत. हे बळीराजा, तुला पूर्ण देशाचा सलाम तर मिळालाच पाहिजे. धानुका, इंडियाचा सलाम प्रत्येक शेतकऱ्याच्या नावे. धानुकाबद्दल तुम्ही आतापर्यंत पहिले 2 व्हिडिओज बघितले. धानुका का प्रणाम हर किसान के नाम हे टॅगलाईन बघितली. आता याच्यासोबत धानुका जी आहे ही कुठल्या पिकासाठी काम करते हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे. मला वाटतं तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांनी धानुकाचे बरेचसे उत्पादनं जे आहे ते वापरलेली असतील आणि त्याची जी क्वालिटी आहे ते तुम्ही उत्तम प्रमाणे जाणता. त्याला महत्त्व यासाठी आहे कारण धानुका जी आहे हा पहिला स्टेप जो आहे हा शेतकऱ्यांसाठी म्हणूनच आतापर्यंत करत आलेली आहे. आणि याच्यानंतरही जे धानुका आहे, जसं आता आपलं कपाशी पीक आहे याच्याबद्दल आज आपण थोडीशी माहिती घेऊया. कपाशी पीक व्यवस्थापनमध्ये जर धानुकाबद्दल आपण बघितलं तर 1980 साली धानुका जी आहे ही भारतात यांनी चालू केली. याच्या अगोदर नार्दन मिनरल्स या नावानी कंपनी ऑलरेडी प्रेझेंट होती. आणि सोबतच कंपनी काय करते तर बाकीच्या देशांमध्ये जसं जपान आहे, अमेरिका आहे, युरोप आहे, या अदर कंट्रीजमध्ये जिथे काही एखादं उत्पादन जे आहे ते चांगल्यापैकी डेव्हलप केलं जातं आहे, त्याच्यापैकी चांगल्यापैकी रिसर्च होतो आहे आणि तो आपल्या शेतकऱ्याच्या कामाचा आहे, असे सगळे प्रोडक्ट जे आहे हे तुमच्यासोबत जे आहे हे आणते. जसं तुम्ही टर्गा सुपरचं नाव आतापर्यंत ऐकलेलं असेल. टर्गा सुपर जे आहे हे एक जॅपनीज प्रोडक्ट आहे. तिथून धानुकान जे आहे ते तुमच्यासाठी सेवेसाठी आणलेलं आहे आणि इतक्या वर्षापासून आजही तुमचा जो विश्वास आहे त्याच्यासोबतचा तो तितकाच कॉन्स्टंट आहे. त्याला कारण आहे की धानुका कधी क्वालिटीमध्ये जे आहे ते कॉम्प्रोमाइज करत नाही आणि संपूर्ण देशामध्ये जे आहे धानुका आपापले प्रोडक्ट जे आहे हे वितरित करते.
आता आपण मुख्य मुद्द्यावर येऊ, कपाशी पीक. कपाशी पीक जे आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पाहू आपण की आव्हानं आपल्यासमोर कोणकोणती आहे. महत्त्वाचं खत व्यवस्थापन. गजानन सरांनी तुम्हाला व्यवस्थित सांगितलं की आपली मृदा चाचणी का बरं जरुरी आहे, काय करायचं असतं आणि त्याच्या थ्रू आपल्या पिकाला कसे कसे फायदे होतात. त्याचबरोबर तण व्यवस्थापन म्हणजे तणनाशकाचा वापर असो किंवा तुम्ही निंदन करता, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. मावा, तुळतुळे, पिठ्या ढेकून किंवा सरळ सरळ आपण म्हणू की जे आपले रस शोषणारे किडे आहेत ते, आणि बुरशीचा प्रमाण कपाशी पिकावरती जास्त येत नाही, पण तरी काही बुरशी आहेत ज्या तुमच्या कपाशी पिकावरती जोर धरतात. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा आपण पाहूया खत व्यवस्थापन. याच्यापैकी माती, ज्याही पिकासाठी तुम्ही लागवड करता याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं माती, बरोबर आहे. बिना मातीची शेती तुम्ही करू शकत नाही. मग मातीत जेव्हा आपण करायला बघतो तर त्यावेळेस मातीची तब्येतही आपल्याला पाहावं लागेल. जसं साहेबांनी सांगितलं की आपण कोणते पिकं देतो, कसे देतो आणि त्याचा परिणाम जो आहे तो कसा होतो. याच्यासोबत तुम्हाला एक सरळ सांगतो मी, आपण कुठलंही पीक दिलं तर साहेबांनी सांगितलं की कपाशीचे झाडं तुम्ही उपटताना तुम्हाला दिसेल की त्याच्यामध्ये जे आहे हे खाली जे आहे खतं तुम्हाला दिसून पडतात. त्याला मुख्य कारण काय आहे, तुम्ही जर आज एक DAPची बॅग तुमच्या शेतात टाकली तर ते 100% खत तुमच्या जमिनीला लागत नाही. कारण आपल्या जमिनीतलं जे कार्बन आहे याचं प्रमाण कमी कमी होत चाललं. जे आवश्यक घटक आहेत, जे आवश्यक कीडक आहेत, याचं प्रमाण पण कमी होत चाललं. आणि त्याच्यामुळे काय होतं, जे आपण एक खताची बॅग टाकली याची अर्धी बॅग तुमच्या पिकाला आता लागून जाते. उरलेल्या अर्ध्यापैकी 70 बॅग जे ते पुढच्या सीझनला तुम्हाला भेटून जाते. पण उरलेलं जे 25% खत आहे ते तुमच्या पिकाला कधी भेटत नाही. मग हा खताचा जो साठा आहे तो तुमच्या जमिनीत होत राहतो. त्याला कारण महत्त्वाचं काय आहे, नळ चालू केला, त्याला पाईप लावला आणि पाईपवरती मोठा दगड ठेवून नेला, काय होईल, पाणी जे आहे ते सर्क्युलेट होणार नाही. हेच होतं आहे आपल्या मुळांचं, झाडाच्या ज्या मुळं आहेत ना याचं पण तसंच होत आहे. का आपली जमीन एवढी कडक होत चालली आहे का जेवढे आपण खोलपर्यंत जायला नांगरटी करायचा प्रयत्न करू तेवढं ट्रॅक्टरला डिझेल जास्त लागते, बरोबर आहे. हे साहजिक गोष्ट आहे की नाही. आता याला महत्त्वाचं कारण आहे की आपली जमीन जी आहे त्या प्रमाणात पोकळ नाही होऊन राहिली, थोडीशी नरम नाही होऊन राहिली. मग आता ही करायची कशी आणि आपल्या पिकाला ताकद कशी द्यायची जेणेकरून तो वेगवेगळे खतं जे आहेत हे आपल्या जमिनीला अवेलेबल करून देईल. जर सुपीक मातीत आपण पाहिलं आणि बारकाईने निरखून पाहिलं तर याच्यामध्ये बरेचसे कीडक असतात जे आवश्यक असतात आणि ते काय करतात, तुम्ही जे खतं त्याला जमिनीला देता त्याला विघटित करून तुमच्या पिकाला लावायला काम करतात, मदत करतात. मग आता याच्यामध्ये भरपूरशा असतात ज्या बुरशी असतात, मायक्रोरायझा असतात. आता जर आपण रायझोस्पियरचा गोष्ट केली तर आपल्या झाडामध्ये 2 प्रकारच्या मुळं असतात. एक मुख्य मूळ जे आपल्या झाडाला आधार देते आणि दुसऱ्या ज्या असतात त्या पांढऱ्या मुळा, ज्याच्यामुळे काय होतं की तुमच्या जमिनीत जेवढे खतं आहेत, पाणी आहे, याला ओढून वरपर्यंत तुमच्या झाडापर्यंत न्यायसाठी काम जे आहे ते करतं. आपण झाडाच्या पानाला त्याचं स्वयंपाकघर म्हणतो, बरोबर आहे. तर तिथपर्यंत स्वयंपाकघरापर्यंत साधन न्यायचं काम कोण करतं, मुळा करतात. मग ह्या मुळा ज्या आहेत ह्या चांगल्या असायसाठी आपल्याला जर आहे पोषक द्रव्य हे त्याला द्यावे लागतील. आता पोषक द्रव्य जेव्हा द्यायची गोष्ट आली त्यावेळेस एक महत्त्वाचा प्रोडक्ट जो आहे तो धानुकाने तुमच्यासमोर दिला आहे तो म्हणजे मायकॉर. जेवढ्याही तुमच्या पांढऱ्या मुळा आहेत याच्यावरती एक प्रकारचं बुरशी जी आहे ती डेव्हलप करून मायकॉर तुमच्या झाडाची अपटेक शक्ती जी आहे, तुमच्या झाडात जमिनीत जी खतं दिलेली आहेत, जे पाणी आहे, मॉइश्चर आहे, याला ओढायची ताकद जी आहे ते तुमच्या झाडाची वाढवते. आणि याचा जर आपण बारकाईनं पाहितलं मायकॉर एक्झॅक्टली काय काम करतं, हे तुमच्या झाडाचं मूळ आहे. या मुळाला जर आपण अजून निरखून बघितलं तर मुख्य मूळ आणि मायकॉर दिल्यानंतर ही बुरशी जी आहे ही त्याच्या आजूबाजूला तयार होते. हे जैविक बुरशी आहे, पण काय करते, जोपर्यंत ही एखाद्या झाडाच्या मुळाच्या संपर्कात येणार नाही तोपर्यंत हे ॲक्टिवेट होत नाही. त्याच्यामुळे गरज आहे तुमच्या मुळाची. जोपर्यंत तुमच्या झाडाची मुळं येत नाहीत, चालू होत नाहीत, तोपर्यंत मायकॉर जे आहे ते तिथं काम करत नाही. मग एक वेळा तुमची मूळ आली आणि त्याच्या आजूबाजूला ही बुरशी तयार झाली तर हे काय करतं, आपोआप हिची जे संसर्ग शक्ती जी आहे हे चालू करते आणि तुमच्या जमिनीमध्ये जितके काही खतं आहेत, जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे ओढून तुमच्या पिकाला द्यायचं काम जे आहे हे ही बुरशी करते. आपल्या झाडाला आपण NPK तर देतोच, बरोबर आहे, पण जसं आपल्याला भाजी भाकरी गरजेची आहे, वरण गरजेचं आहे, भात गरजेचं आहे, त्याच प्रकारे मीठ, लोणचं हे गरजेचं आहे. हे जे काम करतं हे बुरशी करतं. हे तुमच्या झाडातल्या अपटेक जी आहे याची ताकद वाढवतं, जेणेकरून तुमची जी ताकद आहे झाडाची ही वाढते. आता याच्यामध्ये पण 2 प्रकार येतात. एक असतं ही बुरशी आतल्या बाजूला तयार होणारी आणि एक असतं बाहेरच्या बाजूला तयार होणारी. याला इंग्लिशमध्ये जर आपण पाहिलं तर व्हॅम आणि AMF अशा 2 प्रकारच्या ही बुरशी असते.
आपलं हे जे मायकॉर आहे हे येतं AMF प्रकारचं. AMF प्रकार म्हणजे काय नक्की? काही बुरशी अशा असतात त्या झाडाच्या आतमध्येच त्याची डेव्हलपमेंट करतात आणि तिथून तुमची जी ताकद आहे ती वाढायला चालू करते. पण एक्टोमायकोरायझा म्हणजे काही ज्या व्यायामवाल्या बुरशी आहेत ह्या तुमच्या झाडाच्या फक्त बाहेरील बाजूला राहतात आणि त्या गोळा करून देतात. पण यावेळेस काय होतं, तुमच्या झाडाला त्याची वाढ जी आहे ती स्वतः करावी लागते. मायकॉरसारखी तुम्हाला त्याची वाढ स्वतःहून करून देत नाही. त्यामुळे मायकॉर जे आहे हे या प्रकारे तुमचं एक्टोमायकोरायझामध्ये काम करतं. याचे फायदे काय काय होतात? एक तर हे जेल टेक्नॉलॉजीमध्ये बनलेलं आहे, त्याच्यामुळे जितक्याही लॉंग ड्युरेशनचं आहे याचं काम जे आहे हे करत राहतं. सोबतच तुमच्या ज्या मुळांचा जो आहे याचा विकास जो आहे तो व्यवस्थित करणे हा पण याच्यात सगळ्यात महत्त्वाचा राहतो. आणि जमिनीची जी सुपीकता आहे, म्हणजे मी तुम्हाला जसं सांगितलं की जमिनीला नरम करायचा जो प्रकार आहे हा पण मायकॉर तिथे चालू करतो. हा याचा एक छोटासा व्हिडिओ आहे, हा आपण इथे बघूया. या प्रकारे हे काम करतं. आपण मायकॉर टाकलं त्याच्यानंतर तुमच्या झाडात जाऊन हे स्वतःचं जे आहे एक कॉलनी तयार करते, एक छोटीशी ग्रुप तयार करतं आणि त्याच्या थ्रू तुमच्या जमिनीतले जेवढे काही न्यूट्रिशन आहे याला अपटेक करायचं काम, पाणी घ्यायचं काम जे आहे हे चालू करतं आणि ज्याच्यामुळे तुमच्या झाडाची जी वाढ आहे ही चांगल्यापैकी होत राहते. याचं जे प्रमाण आहे एकरी 4 किलो आणि यासोबत तुम्ही खतासोबत देऊ शकता, रेतीसोबत देऊ शकता. जर तुम्ही 4 किलो तसं टाकू शकले तर ते पण तुम्हाला तिथे चालू शकतं. याल तुम्ही कुठल्याही प्रकारे सध्याच्या कंडिशनला ड्रिपद्वारे किंवा ड्रिंचिंगसोबत जे आहे हे देऊ नाही शकत, कारण की याचा जे विरघळण्याचा जो कालावधी आहे हा इतका चांगला नाही आहे. याच्या जागी आम्ही एक मायकोरेक्स म्हणून आणलेला आहे. याचा वापर तुम्ही ड्रिप थ्रू किंवा ड्रिंचिंग थ्रू नंतर तुम्ही देऊ शकता. फक्त याच्यासाठी एक महत्त्वाचं आहे का तुमच्या जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे, जो सध्या आपल्या जमिनीत आहे. जर आपण सध्याच्या कंडिशनला याला दिलं तर तुम्हाला याचा फायदा जो आहे तो नक्कीच होईल. धन्यवाद. एवढं बोलून मी माझा 2 शब्द संपवतो. नेक्स्ट हमारे साथ हैं श्री सुशांत पाटिल सर हैं, डिस्ट्रिक्ट मैनेजर नाबार्ड के. सर आप आइए और हमारे दर्शकों को बताइए कि नाबार्ड कृषि में या किसानों के लिए नाबार्ड क्या क्या कर रही हैं और क्या क्या जो है वो चीज़ें, कौन कौन सी योजनाएं जो है वो किसानों के लिए उपयोगी है नाबार्ड के पास अभी. सगळ्या स्टेट गव्हर्नमेंटला, सर्व बँक्सला आणि काही NGOजलाही करतं. नाबार्डचं जे लोन आहे ते शेतकरी डायरेक्ट नाबार्डकडून घेऊ शकत नाही. जे नाबार्ड अर्थसहाय्य बँक्सला करते, बँकेमार्फत लोन आपल्याला मिळत असतं सर्व शेतकऱ्यांना. जसं आता कृषी विज्ञान केंद्र सेलसूर आहे, त्यांना आपण एक योजना दिलेली आहे नाबार्डची, ज्याचं इथे बॅनर लावलेलं आहे की रायझोबियम स्फुरत PSB ॲझोटोबॅक्टर ट्रायकोडर्मा हे जैविक जे खतं आहे याची एक मॅन्युफॅक्चरिंग लॅब कृषी विज्ञान केंद्रामध्ये आहे, ज्याच्यामध्ये हे जैविक खतं तयार केली जातात आणि नाबार्डच्या मार्फत 1000 शेतकऱ्यांना ही जैविक खतं फ्रीमध्ये वाटली जाणार आहे. तसं नाबार्डच्या ज्या योजना असतात ते डायरेक्ट शेतकऱ्यांनी आम्हाला अर्ज नाही केला, पण आता कृषी विज्ञान केंद्राने आमच्याकडे ॲप्लिकेशन केलं आणि आम्ही त्यांच्यामार्फत ही स्कीम शेतकऱ्यांना देतो आहे. तसंच बँकेमार्फत बँकांनाही, सर्व बँकांना नाबार्डचं फायनान्स असतं, तर त्याच्यामार्फत नाबार्डच्या जर स्कीमशी तुम्हाला जोडायचं असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम बँकेशी जोडावं लागेल. कारण नाबार्ड असो किंवा केंद्र शासनाची कुठलीही योजना असो त्याच्यामध्ये बिना बँक लोनची सबसिडी मिळते का? डायरेक्टली तुम्हाला डिपार्टमेंटकडून सबसिडी मिळते का? तर नाही. जी सबसिडी मिळते, जे बेनिफिट मिळतात ते बँकेमार्फतच मिळतात. त्याच्यामुळे तुम्हा लोकांना तुमच्या गावातली जी जवळची बँक शाखा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम फायनान्शियल लिटरसी ज्याला आपण म्हणतो, आर्थिक साक्षरता, त्याचे 5 स्टेप्स असतात, 5 वेगवेगळे स्टेजेस असतात. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिली स्टेज म्हणजे आपलं बँक खातं असलं पाहिजे, जे मला वाटतं सर्वांचं आहे. असं कोणी आहे का ज्याचं बँक खातं नाही आहे? असं कोणी नाही आहे. 2014मध्ये जी प्रधानमंत्री जनधन योजना आली त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या लोकांचे खाते आपण उघडलेले आहे भारतामध्ये. तर आपण पहिल्या स्टेजवर आलेलो आहोत. तर दुसरी स्टेज जी आर्थिक साक्षरतेची असते ती म्हणजे सोशल सेक्युरिटी स्कीम, म्हणजे सामाजिक सुरक्षा योजना, ज्याच्यामध्ये 3 योजना 2014मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सुरू केल्या होत्या. त्यातली पहिली योजना म्हणजे प्रधानमंत्री जीवन सुरक्षा योजना, की ज्याच्यामध्ये तुम्ही 20 रुपये भरले आणि जर काही कारणास्तव आपले ॲक्सिडेंटल हे झालं डेथ, तर तुम्हाला 2 लाखाचा विमा मिळतो.
दुसरी योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना, ज्याच्यामध्ये नॅचरली डेथ जरी झाली तरी 2 लाख मिळतात, ॲक्सिडेंटली जरी डेथ झाली तरी 2 लाख मिळतात. त्याच्यामध्ये 432 रुपयाचा प्रीमियम आहे. आणि तिसरी योजना आहे अटल पेन्शन योजना, ज्याच्यामध्ये 60 वर्षानंतर आपल्याला दर महिन्याला 5,000 रुपयापर्यंत पेन्शन मिळू शकतं. तर ह्या योजना कुठल्याही कंपनीच्या नाही आहेत, ह्या योजना केंद्र सरकारच्या आहेत. आणि ह्या योजना घेण्यासाठी तुम्हाला तुमचं जिथे बँक खातं आहे तिथे एक ॲप्लिकेशन भरून द्यावं लागेल की मला ह्या स्कीमचे फायदे घ्यायचे. तर आपण या स्कीमचे फायदे त्या योजनेमार्फत घेऊ शकता. तर आर्थिक साक्षरता जर आपल्या शेतकऱ्यांना पाहिजे असेल तर पहिली स्टेप आहे बँक खातं पाहिजे, दुसरी स्टेप सामाजिक सुरक्षा योजनामध्ये तुमचं एनरोलमेंट पाहिजे, आणि तिसरी स्टेप आहे की तुम्ही जे शेती करता त्याच्यासाठी तुम्ही पीक कर्ज घेतलं पाहिजे. आता पीक कर्ज आपण घेतो पण आपण त्याची क्वांटिटी खूप कमी घेतो. काही शेतकरी 10,000 20,000 असं कर्ज घेतात. पण 10,000 20,000 न घेता आपण हेक्टरी जे दर ठरवून दिलेले असतात त्याप्रमाणे पीक कर्ज घेतलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे ब्रांच मॅनेजरला पण सांगितलं पाहिजे. जसं आता कपाशीचं 50 ते 60,000च्या दरम्यान पीक कर्ज आहे हेक्टरी, तर आपल्याकडे 2 हेक्टर जमीन असेल तर आपण 1 ते 1.5 लाख कर्ज घेतलं पाहिजे. तसंच ज्याच्याकडे 10 हेक्टर जमीन आहे त्यांनी जास्त पण तुम्ही कर्ज घेऊ शकता. पण वर्धा जिल्ह्यामध्ये काय होतं आहे की लोक 1,60,000च्या वर कर्ज घ्यायलाच बघत नाही, कारण 1,60,000च्या वर जमीन तारण करावी लागते. पण त्याच्यामुळे होतं काय, कमी कर्ज मिळाल्यानंतर आपण कमी खतं टाकतो, कमी कीटकनाशक टाकतो, आणि जेवढा पैसा जो लागत आहे खर्च आहे तो कमी मिळतो. त्याच्यामुळे उत्पादकता कमी होते. त्याच्यामुळे जर तुम्हाला पीक कर्जाचा पूर्ण फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही हेक्टरप्रमाणे जे तुमचं नॉर्म्स आहे त्याच्यानुसार कर्ज घ्या. आणि 3 लाखापर्यंत जे कर्ज आहे त्याच्यावर केंद्र सरकारची सबसिडी आहे. तुम्ही जर 1 वर्षाच्या आत जर ती परतफेड केली तर तुम्हाला त्याच्यावर व्याजातही सवलत मिळते, आणि हे पूर्णपणे सबसिडाईज कर्ज असतं 3 लाखापर्यंत. त्याच्यामुळे आपण 1,60ची लिमिट न ठेवता 3 लाखापर्यंत कसं लोन घेता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न करा. आणि हे जे पीक कर्ज असतं त्याच्यासाठी प्रत्येक बँकेला नाबार्डतर्फे रिफायनान्स केला जातो. म्हणजे नाबार्ड फायनान्स करतं बँक्सला, तेव्हा बँका तुम्हाला कमी व्याजदरात पैसे देऊ शकतात. नाहीतर बँकांनी जर बाहेरून लोन घेतलं तर त्याचं व्याजदर जास्त होईल. त्याच्यामुळे इथे नाबार्डचा रोल येतो. त्याच्यामुळे आणि पीक कर्ज घेतल्यासोबत तुम्ही पीक विमाही घ्या. आणि हा स्टेट गव्हर्नमेंटची खूप चांगली योजना आहे 1 रुपयात पीक विमा. त्याच्यामुळे अजूनही बऱ्याच लोकांनी घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळे आज शेवटची तारीख आहे त्याची. तर पीक कर्ज ज्यांनी घेतलं आहे त्यांनी 1 रुपयामध्ये पीक विमाही नक्की करून घ्या. आणि याच्यासाठी तुम्हाला बँकेला संपर्क साधावा लागेल. तुमचे जे बँक ऑफिशियल आहे त्यांच्यामार्फत तुम्हाला पीक विमा करून मिळेल. नेक्स्ट जी लेवल असते, जी 4थी लेवल आहे ती म्हणजे मुदत कर्ज, ॲग्रिकल्चरल टर्म लोन. तर टर्म लोन म्हणजे कसं असतं, आता पीक कर्ज जे आहे तुम्हाला 1 वर्षात परत फेडावं लागतं. 365 दिवसाच्या आत ते लोन तुम्हाला परत फेडावं लागतं. पण मुदत कर्जामध्ये तुम्हाला कर्ज फेडायसाठी मुदत मिळते 5 वर्ष 7 वर्ष. मग त्याच्यामध्ये मुदत कर्ज घेऊन तुम्ही ट्रॅक्टर विकत घेऊ शकता, परत काही गोडाऊन करायचं असलं ते करू शकता, ड्रीप स्प्रिंकलर इरिगेशन, शेडनेट, जे काही तुम्हाला करायचं असेल तर ते तुम्ही ॲक्टिव्हिटीज करू शकता. कारण तुम्ही ह्या गोष्टी केल्याशिवाय तुमची उत्पादकता वाढणार नाही. कारण पीक कर्ज 50-60 हजार मिळतं ते बियाणं खतं याच्यामध्येच चाललं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला जर काही मोठी खरेदी करायची असेल तर तुम्हाला मुदत कर्ज बँकेकडून घेणं बंधनकारक आहे. आणि पीक कर्ज जसं तुम्हाला सबसिडाईज आहे तसं मुदत कर्जावरही बऱ्याच डिपार्टमेंटची सबसिडी असते. जसं केंद्र सरकार ॲग्री डिपार्टमेंटची गोडाऊनवरती 33% सबसिडी आहे. परत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत जर तुम्ही PMEGP घेतलं तरी त्याच्यामध्ये 35% सबसिडी आहे. त्याच्यामध्ये गाय गोट रिअरिंग पण बकरी पालन हे पण करू शकता. तसं स्टेट गव्हर्नमेंटचं जे ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आहे त्याच्यामार्फत पण NLM म्हणून स्कीम आहे, त्याच्यामध्येही सबसिडी आहे जनावरांसाठी, पोल्ट्री वगैरे याच्यासाठी. अगोदर ही जी गाईची किंवा पोल्ट्रीची किंवा बकऱ्यांची सबसिडी होती नाबार्डमार्फत ॲडमिनिस्टर व्हायची, पण गेल्या 4 वर्षापासून ही नाबार्डमार्फत होत नाही. तर जिल्हा उद्योग केंद्रामार्फत ही सबसिडी आहे. आणि दुसरं जे ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट स्टेट गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामार्फत ही सबसिडी दिली जाते. आणि नाबार्डमार्फत जी आहे ती गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेजसाठी जी सबसिडी असते ती नाबार्डमार्फत होते. पण तुम्हाला त्याच्यासाठी नाबार्ड ऑफिसला जायची गरज नाही. तुमच्या ब्रांच मॅनेजरला जर तुम्ही सांगितलं आम्हाला गोडाऊन घ्यायचं आहे तर ते ऑनलाईन वेब पोर्टल असतं त्याच्यामध्ये ते अपलोड करतील तुमचे डॉक्युमेंट्स, आणि त्याच्यामार्फत तुम्हाला जी सबसिडी आहे 33% जी गोडाऊन किंवा कोल्ड स्टोरेजसाठी आहे ती तुम्हाला मिळू शकते. अजून एक केंद्र सरकारची योजना आहे ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड AIF.
ज्याच्यामध्ये व्याजात सवलत मिळते. म्हणजे तुम्हाला 9% व्याजाने जर गोडाऊन सँक्शन केलं असेल आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये जर तुम्ही ते कव्हर केलं, तर ते कव्हर करण्यासाठी तुम्हाला ब्रांच मॅनेजरला सांगावं लागेल की आम्हाला कॅपिटल 2 प्रकारच्या सबसिडी असतात टर्म लोनमध्ये, एक कॅपिटल सबसिडी आणि एक व्याजात सवलत. म्हणजे जर 1 लाखाचं गोडाऊन असेल तर 35,000 सबसिडी तुम्हाला मिळाली, म्हणजे ही कॅपिटल सबसिडी झाली. आणि उरलेले जर तुमचे 65,000 आहेत त्यातले 10-15,000 तुमच्या ओन कॉन्ट्रीब्युशन असेल आणि 50,000 जे उरलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला 6% व्याजाने लोन मिळू शकतं. 6% म्हणजे सबसिडाईज झालं. अदरवाईज तुम्ही बँकाकडे गेला तर 10% 12%ने लोन मिळतं मुदत कर्ज. पण ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये जर ते कव्हर केलं तुम्ही तर तुम्हाला 6%ने ते लोन मिळेल. तर ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये तुम्ही जी PMFME म्हणून एक योजना आहे केंद्र सरकारची, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, त्याच्यामध्ये कुठलीही अन्न प्रक्रिया केली तुम्ही तर त्यालाही 35% सबसिडी आहे. आणि ती जर तुम्ही ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये जर इलिजिबल असेल तर त्याच्यामध्ये व्याजातही सवलत मिळेल तुम्हाला आणि पूर्ण जी टोटल कॉस्ट आहे त्याच्यावरही सवलत मिळेल. त्याच्यामुळे टर्म लोन घेताना तुम्ही एक लक्षात ठेवा, एक कॅपिटल सबसिडी एक इंटरेस्ट सबसिडी तुम्ही क्लब केली पाहिजे. आणि ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये जी हे असतं काय म्हणतो आपण क्रेडिट गॅरंटी, जसं आपल्याला जर तुम्ही काही गोडाऊन घेतलं काही घेतलं तर बँक तुम्हाला कोलॅटरल सिक्युरिटी मागते. तर कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे जे सपोज मी हे ट्रॅक्टर घेतलं तर याच्या व्यतिरिक्त मला अजून काहीतरी गहाण करावं लागतं. तर ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंडमध्ये जर ते कवर झालं तर ते कोलॅटरल सिक्युरिटीची आवश्यकता नाही. क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट असतो त्याच्यामार्फत क्रेडिट गॅरंटी तुम्हाला घ्यावी लागेल. हीच 4थी स्टेप आहे आर्थिक साक्षरतेची. पहिली झाली की आपलं बँक खातं पाहिजे, दुसरं म्हणजे आपण सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये कवर पाहिजे, तिसरं म्हणजे आपण पीक कर्ज घेतलं पाहिजे 1 वर्षाचं, त्याचा इन्शुरन्स घेतला पाहिजे, चौथं आहे की मुदत कर्ज घेतलं पाहिजे ज्याच्यामध्ये 5 ते 7 वर्षाची मुदतीवर आपण ट्रॅक्टर किंवा कुठलंही गोडाऊन वगैरे किंवा अन्न प्रक्रिया दाल मिल असेल, हळद प्रोसेसिंग असेल, कुठल्याही प्रकारचं आपण युनिट घेऊ शकतो. आणि जी 5वी स्टेप आहे आर्थिक साक्षरतेची ती म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी. आता शेतकरी उत्पादक कंपनीचा काय फायदा आहे, जर एका माणसाकडे 1 एकर 2 एकर शेत असेल तर तो ट्रॅक्टर विकत घेऊ शकत नाही किंवा तो गोडाऊन विकत घेऊ शकत नाही. आणि ट्रॅक्टर घेतलं नाही, गोडाऊन घेतलं नाही, हा ड्रोन स्प्रेयर त्याने घेतला नाही तर मग त्याची उत्पादकता कुठेतरी कमी होते. तर शेतकरी उत्पादक कंपनी जी असते त्याच्यामध्ये जे मालक असतात ते शेतकरीच असतात. 50पेक्षा जास्त शेतकरी मिळून एक उत्पादक कंपनी स्थापन करू शकता. आता याच्यामध्ये नाबार्डच्या योजनेमध्ये जे कमल नयन जमनालाल बजाज फाउंडेशन आहे यांच्यामार्फत वर्धा जिल्ह्यामध्ये 20पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या आहेत. तर प्रत्येक गावामध्ये ते शेतकरी उत्पादक कंपन्या आहे. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी केंद्र सरकारची 10,000 शेतकरी उत्पादक कंपनी बनवायची जी योजना आहे त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एक शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन झालेली आहे. तर ती देखील कमल नयन जमनालाल बजाज फाउंडेशनच्या मार्फत आपण कंपन्या स्थापन केलेल्या आहे. तर तुम्ही स्वतःची कंपनी स्थापन करू शकता. परत ज्या कंपन्या ऑलरेडी स्थापन आहेत त्याच्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. की ज्याच्यामध्ये कसं आहे तुम्हाला आता ज्या कंपन्या स्थापन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे तुमचे जे सीड म्हणजे शेतकरी काही विकत घ्यायला जातो तर त्याला जास्त रेटमध्ये फर्टिलायझर पेस्टिसाईड विकत घ्यावं लागतं. आता शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला ते सबसिडाईज रेटमध्ये मिळेल. आणि परत तुमचा जो माल आहे तो जर तुम्ही उत्पादक कंपनीमार्फत विकला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होईल. आणि जो नफा होईल तो कंपनीला जो होईल, पण कंपनीचे मालक तुम्ही लोक असल्यामुळे तो अल्टिमेटली तुमचाच नफा असतो. त्याच्यामुळे या आर्थिक साक्षरता आणि बँकिंग सिस्टीमशी आपण जुडल्यामुळे आपल्याला सर्वच प्रकारच्या स्कीमचा फायदा, स्टेट गव्हर्नमेंट असो, सेंट्रल गव्हर्नमेंट असो, बँक्सच्या स्कीम असो, कुठली सर्व प्रकारच्या कंपनीचा याचा फायदा आपल्याला घेता येत असतो. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी आर्थिक साक्षर बनावं आणि हे जे 5 स्टेप आहे याच्यावर आपण कुठे कमी पडतोय तर त्या स्टेपवर काम करून आर्थिक साक्षरतेवर आपलं लक्ष केंद्रित करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. शेतकरी उत्पादक कंपनीचे मालक कोण असतं? सर ने जो सवाल किया उसका जवाब. शेतकरी कंपनीचे मालक कोण असतात? शेतकरी. करेक्ट. तो हमारे बीच कुछ और एक्सपर्ट्स हैं जिनका मैं स्वागत करना चाहूँगी. पहले शेतकरी उत्पादक कंपनीचे मालक कोण असतं? पीछे सचिन. गलत जवाब मत दीजिएगा, बहुत उम्मीद हो रही है. हॅलो, माझं नाव अमित पुंडलिकराव नाईक,
तहसील हिंगणघाट जिल्हा वर्धा मुक्काम एनोरा. शेतकरी कंपनीचे मालक कोण असतात? शेतकरी. करेक्ट. कृषि विभाग से हैं, वर्धा से, तालियां बजा सकते हैं आप. तो हम लोग कार्यक्रम को आगे बढ़ाएंगे और पहले मैडम लोगों का हम स्वागत कर लेते हैं. मैम, आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद सहयोग के लिए और प्रोग्राम में स्वागत है आपका. अंकिता मैम प्लीज. तो मैं इसके अलावा आप लोगों को एक चीज़ और बता दूं. आपको कभी भी कोई भी प्रॉब्लम हो सेल्फ या सर्विस से रिलेटेड तो आप मुझसे कंसल्ट कर सकते हैं. मैं जाते जाते अपना नंबर देते जाऊंगा. मैं अभी अपने प्रोडक्ट और आप लोग टायर की कैसे टेक केयर कर सकते हैं, कैसे टायर की लाइफ को बढ़ा सकते हैं, एक्चुअली कैसे आप जो 1500 घंटे चलने वाला टायर है उसको कैसे आप 2000 घंटे चला सकते हैं, हम इसके बारे में डिस्कस करेंगे. सबसे पहले मैं अपने प्रोडक्ट्स और कंपनी के बारे में बताऊँगा. मैं पहले सीएट के बारे में आपको बताऊंगा. सीएट के पास टायर बनाने का 95 इयर्स का एक्सपीरियंस है और 5000 से ज़्यादा एम्प्लॉय यहाँ पे काम करते हैं. 1.4 बिलियन रेवेन्यू की ये कंपनी है और इसके 7 मैन्युफैक्चरिंग प्लांट है. 6 इंडिया में है और एक श्रीलंका में है और इसमें से 4 जो प्लांट है हमारे वो सिर्फ महाराष्ट्र में अवेलेबल है. एक नासिक में है, नागपुर में है और 2 मुंबई में है. 15 मिलियन टायर ये एनुअली प्रोड्यूस करती है कंपनी और 130 कंट्रीज़ में हमारी रीच है और हमारे 3 R&D प्लांट है जो कि इंडिया में अवेलेबल है. सॉरी, मुझे मराठी नहीं आती है तो मैं हिंदी में ही बात करूँगा. आपको कुछ भी पूछना हो बीच में तो आप पूछ सकते हैं मेरे से. सीएट को डोमेन अवार्ड जो है, डोमेन प्राइज़ जो है, इससे रिकॉग्नाइज़ किया गया है. ये जो अवार्ड है ये टोटल क्वालिटी मैनेजमेंट के लिए दिया जाता है और ये सिर्फ इंडिया में हमारी ही कंपनी एक ऐसी कंपनी है जिसको ये अवार्ड मिला हुआ है. जो सीएट टायर बनाती है वो कार के लिए, ट्रक के लिए, जो छोटे ट्रक्स होते हैं उसके लिए, मोटरसाइकिल के टायर, एग्रीकल्चर टायर और ओटीआर टायर. ओटीआर मतलब जहाँ रोड ख़त्म हो जाती है उसके बाद से जो टायर स्टार्ट होते हैं वो टायर भी सीएट कंपनी बनाती है. आपके मोटरसाइकिल्स में, ट्रैक्टर्स में जनरली आपने देखे होंगे सीएट के टायर्स लगे हुए होंगे. हमारे ये जो प्लांट्स है ये प्लांट्स अवेलेबल है इंडिया के अंदर में. हलोल हमें हमारा एक प्लांट है जो कि पीसीआर टायर के लिए है. भांडुप में हम लोग ऑफ हाईवे टायर्स बनाते हैं. अमरनाथ में भी हम ऑफ हाईवे टायर्स बनाते हैं. ये रेडियल के टायर बनते हैं यहाँ पे और ये सारा एक्सपोर्ट का टायर है. नासिक में हम ट्रैक्टर्स जो एग्रीकल्चर के टायर है वो बनाते हैं और नागपुर में 2 व्हीलर्स के टायर, हैदराबाद में भी 2 व्हीलर्स के टायर बनते हैं और चेन्नई में कार के टायर्स बनते हैं. हम अभी आएंगे ट्रैक्टर टायर के ऊपर. जो ट्रैक्टर ट्रेलर होता है, मतलब जो ट्रॉली होती है, ट्रॉली का टायर भी सीएट कंपनी बनाती है और मिडिल में जो बड़ा टायर लगता है उसके टायर भी आपको सीएट के पास मिल जाएंगे. ट्रैक्टर फ्रंट के टायर भी आपको सीएट कंपनी के पास मिल जाएंगे. हमारी स्टॉल है, वहाँ पे स्टॉल पे ट्रैक्टर फ्रंट और ट्रैक्टर रियर के टायर रखे हुए हैं. जो हमारे प्रोडक्ट है उसकी स्पेशलिटी क्या है वो मैं आपसे डिस्कस करूँगा. सॉइल कॉम्पैक्शन. एक्चुअली जब मिट्टी में जो ट्रैक्टर टायर हमारा चलता है तो उसमें क्या मिट्टी घुस जाती है, वो निकल नहीं पाती है. तो उसके कारण रोलिंग जो होती है ट्रैक्टर में, टायर में ज़्यादा होती है. तो हमारे टायर में जो है वो आपको ये प्रॉब्लम नहीं आएगी. हमारे मड इंजेक्टर लगा हुआ है हमारे टायर में जो मड को बाहर साइड फेंक देता है. इससे आपको ट्रैक्टर के टायर में रोलिंग की जो प्रॉब्लम होती है वो नहीं आएगी. लेक ऑफ ट्रैक्शन. जो ट्रैक्शन होता है, स्ट्रिंग कंफर्ट और जो स्लीपेज होता है, जो बहुत ज़्यादा स्लिप होता है रियर का टायर, वो आपको हमारे टायर में नहीं मिलेगा. पंचर और डैमेज की प्रॉब्लम नहीं आएगी. हमारा जो टायर है वो हाई प्लाई रेटिंग का बना हुआ है, बहुत अच्छी क्वालिटी की उसमें प्लाइस यूज़ हुई है, तो आपको पंचर और डैमेजेस की प्रॉब्लम नहीं आएगी. और हमारे टायर में 3 साल की अनकंडीशनल वारंटी भी है. यदि बाई चांस टायर जो है वो ख़राब हो जाता है तो आपको प्रो डाटा बेसिस पे, मतलब जितना टायर घिसा हुआ है वो घिसाई का पैसा आपको देना होगा, बाकी आपको नया टायर मिल जाएगा. लेक ऑफ टायर मैनेजमेंट मतलब कि टायर सबसे कम मैनेजमेंट में, बहुत कम मैनेजमेंट में आप हमारा टायर यूज़ कर सकते हैं.
हम वर्धन के बारे में बात करेंगे। ये एक हमारी लेटेस्ट न्यू लॉन्च सबसे हुआ टायर है और ये सबसे अभी लॉन्च हुआ है और ये इंडस्ट्री का सबसे अच्छा टायर है। आप इसकी विड्थ और मतलब ऊंचाई देखेंगे, आप दूसरे कंपनी के टायर लगाएंगे और सीएट का टायर लगाएंगे तो आपको 1 इंच के ट्रैक्टर में ऊंचाई में फ़र्क मिलेगा। ये जो टायर है वो धुलाई और खेती दोनों के लिए बनाया गया है। आप इसको कैसे भी यूज़ कर सकते हो, सभी एप्लीकेशंस में टायर सूटेबल है। कठिन से कठिन परिस्थिति में भी मिट्टी से अच्छी उपज के लिए आपको चाहिए एक सच्चा साथी जो है सबसे मजबूत और सबसे दमदार। पेश करते हैं सीएट की नई ट्रैक्टर टायर रेंज वर्धन। अब शुरू करें खेती जल्दी और आसानी से, क्योंकि वर्धन की गहरी गुड्डी दे सबसे मजबूत पकड़, सबसे लंबी जिंदगी। ये मिट्टी को फंसने ना दे और बढ़ाए आपको आगे। चलिए बेफिक्र, क्योंकि इसके अद्भुत लग डिफ्लेक्टर्स दें पंक्चर से सुरक्षा। ढलान और मोड़ पर वर्धन की स्टेप्ड साइड वॉल से मिले बेहतर स्थिरता। वर्धन का चौड़ा ट्रेड इसे दे बड़ा फुटप्रिंट, जिससे मिलती है ज्यादा भार उठाने की क्षमता। अब पाएं ज्यादा पैदावार, क्योंकि वर्धन के फ्रंट टायर में है मजबूत शोल्डर ब्लॉक्स जो दें मिट्टी पर मजबूत पकड़। अब उठाएं ज्यादा भार। वर्धन के 4 रिब डिजाइन के साथ इसका 4 रिब डिजाइन वजन को समान रूप से बांटता है। मजबूती और लंबी उम्र देने के लिए बना आ गया है खेतों और रास्तों का सरताज, जो देगा आपको तरक्की पर पकड़। सीएट का दमदार ट्रैक्टर टायर वर्धन। ये ढुलाई और खेती मतलब जुताई के लिए और रोड पे चलाने के लिए, जिस पे हम ट्रॉली लगा के और माल ढोलते हैं, उसके लिए दोनों के लिए ये टायर है, ये बनाया गया है। और इसमें 7 साल की वारंटी है जो कि कंपनी के द्वारा दी जाती है। कंपनी की किसी भी गलती मतलब उत्पाद जो वारंटी है वो है 7 साल की। कोई भी प्रॉब्लम यदि आती है तो आप इस टायर को रिप्लेस करवा सकते हैं। घिसाई का पैसा आपको देना होगा, उसके बाद में ये टायर आपको नया मिल जाएगा। और 3 साल की अनकंडीशनल वारंटी है। 3 साल की अनकंडीशनल मतलब यदि किसी भी प्रॉब्लम से ये टायर अनसर्विसेबल होता है, चलने योग्य नहीं रहता है, तो ये टायर आपको रिप्लेस होके मिल जाएगा। जितना भी घिसाई का पैसा मतलब जितना घिसा होगा उसका पैसा देना होगा सिर्फ। टायर की जो विशेषता है ये इसकी गहरी गुड्डी है, बेहतर स्टीयरिंग कंफर्ट है, मतलब जो स्टीयरिंग है वो आपको वाइब्रेट नहीं करती है, आराम से चलती है। ये ढुलाई और जुताई के लिए दोनों के लिए बनाया गया है। ये बेहतर माइलेज देता है और मिट्टी को अपने अंदर फंसने नहीं देता, जिससे रोलिंग की प्रॉब्लम नहीं आती है और टायर को फिसलने नहीं देता है। ट्रैक्टर फ्रंट और रियर दोनों टायर्स में ये अवेलेबल है। 616, 750-16 में, 12/4-28, 13/6-28, 14/9-28, 16/9-28 जो पीछे का टायर है ये अवेलेबल है। जैसे मैं अभी वारंटी की बात किया, 7 साल की उत्पाद वारंटी और 3 साल की विशेष वारंटी इस टायर पे अवेलेबल है। और ये टायर हार्वेस्टर के लिए भी अवेलेबल है जो 18/4-30 का टायर आता है। अब हम डिस्कस करेंगे, किसी के कोई क्वेश्चन है टायर से रिलेटेड, टायर केयर एंड मेंटेनेंस से, टायर में आपको क्या क्या प्रॉब्लेम्स आती है? सर माझं नाव विजय रामभाऊ कांबळे आहे. माझ्याकडे 3 ट्रॅव्हल्स आहेत आणि मी हे सीएटीचा टायर वापरलेला आहे तुमचा, परंतु घेतल्याच्या नंतर 1 महिन्यात बेकार झालेला आहे. मी वापस केलेला आहे. तुमचा डीलर हजर आहे सर, डीलरले माईक द्या आणि बोला. क्या प्रॉब्लम आ रही थी सर टायर में?
वो टायर ऊपर से अच्छा था, लेकिन साइड में है ना ऐसा उली गया था, यानी फाक गया था वो। फट गया था टायर? हाँ, तो उस पर यानी वारंटी रही होगी ना, तो रिप्लेस हो गया होगा। कौन सा टायर था? पूरा नहीं फट गया था सर, वो ऊपर से ऐसा रेशा मार रही थी वो। हाँ, वो तुम्हारे डीलर के पास में वापस भेजा टायर, ठीक वो है। अभी तक नहीं मिला सर मेरे को टायर। तो हमारे बीच हैं मिस्टर अनुराग सर, ब्रांच मैनेजर महिंद्रा फाइनेंस के। ये आपको बताने वाले हैं कि फाइनेंस से जुड़ी हुई जो समस्याएं हैं उसके समाधान के लिए महिंद्रा के पास क्या क्या सॉल्यूशन है, इसके बारे में जानकारी देने वाले हैं। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून व्यासपीठाच्या समोर उपस्थित सर्व मान्यवर व अतिथीगण तसेच आपले लाडके शेतकरी बंधू आणि भगिनी यांचे सर्वांचे मी स्वागत करतो। मी अनुराग नरेंद्र राघोरते, स्मार्ट ब्रांच मॅनेजर FES सेक्टर। मी आपल्याला महिंद्रा फायनान्सबद्दल काही सांगू इच्छितो, ते आपण सर्वजणांनी ऐकावे अशी मी सर्वांना विनंती करतो। महिंद्रा फायनान्सला 33 वर्ष पूर्ण झालेली आहेत। जवळपास आपण कस्टमर बेस जो आहे आपला, म्हणजे जे आपण ग्राहकांपर्यंत पोहोचलो आहे, जवळपास 87 लाखापेक्षा अधिक आपण ग्राहकांपर्यंत पोहोचलोत। तसेच आमच्या इथे टोटल एम्प्लॉई आहेत 24,000 पेक्षा अधिक, व तसेच आपण शहरी भागात 7,000पर्यंत तसेच ग्रामीण भागात 3.80 लाखापर्यंत आपण पोहोचलेलो आहे। आपल्या इथे नवीन ट्रॅक्टर फायनान्स होतं, तसंच आपण यूज ट्रॅक्टर रिफायनान्स आणि टॉपअप लोन हे सुद्धा फायनान्स करतो। तसेच यामध्ये नवीन ट्रॅक्टरमध्ये आपण जसं लोन घेतो तर जवळपास 90% पेक्षा अधिक आपण लोन प्रोव्हाइड करतो ग्राहकांना। तसेच आपण सपोज आपण एखादी कुठलंही ट्रॅक्टर आपण दुसऱ्या कंपनीतनं फायनान्स केलं असेल आणि त्याला आपण फायनान्स करू इच्छिता, त्याला म्हणतात आपण रिफायनान्स, ते सुद्धा आपण फायनान्स करतो 90% पर्यंत। तसेच आपल्या इथे जो एक्झिस्टिंग कस्टमर असतो, म्हणजे यापैकी इथे उपस्थित जे कोणी ग्राहक असतील ते महिंद्रा फायनान्सचे ग्राहक असतील, त्यांना परत लोन हवं आहे, त्याला म्हणतो रिफायनान्स, म्हणजे आपल्याला कर्जाची गरज पडते तर आपण त्याला म्हणतो रिफायनान्स, तर आपण त्यांना सुद्धा लोन प्रोव्हाइड करतो। तसेच इथे आपण जसं ट्रॅक्टर घेतो, ट्रॅक्टरकरिता सोबत काहीतरी शेतीचे उत्पादक काहीतरी आपल्याला लागतात गोष्टी, तसेच नागर झालं, हार्वेस्टर झालं, रोटावेटर झालं, शुगर कटर झालं, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याकडे आपण लोन प्रोव्हाइड करतो। याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त रेशोमध्ये आपण कस्टमरला सर्व्हिस देतो व जास्तीत जास्त प्रमाणात आपण त्यांना फायनान्स करतो। दुसरी गोष्ट, रिफायनान्समध्ये भरपूरशा कंपन्या काही प्रमाणातच कस्टमरला लोन प्रोव्हाइड करतं, पण आपण जास्तीत जास्त 90% 85% पर्यंत आपण त्यांना फायनान्स करतो। आपल्या इथे महिंद्रा फायनान्समध्ये ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त असे 12 सेगमेंट आहेत। अनुराग जैन सर हैं, सेल्स मैनेजर RSO इरोस हुंडई से, हुंडई मोटर्स इंडिया लिमिटेड से। ये आप लोगों को बताने वाले हैं कि आप लोगों के लिए इनके पास कौन कौन सी गाड़ी का रेंज है, और इनके बाद जो है वो हम जानेंगे कुछ अहम सरकारी योजनाओं के बारे में। और जीवन सर जो हैं KVK हेड, वो आपको जो है मिलेट्स की फार्मिंग के बारे में जो है वो और KVK की कुछ इनिशिएटिव के बारे में आपको बताएंगे। सर प्लीज़ आप बताइए कि हुंडई के पास कौन कौन सी रेंज है हमारे दर्शकों के लिए। पर उपस्थित सभी अतिथिगण और मेरे सारे किसान भाइयों और बहनों, नमस्कार। मेरा नाम है अनुराग जैन। मैं इरोज हुंडई वर्धा जो कि हुंडई मोटर इंडिया लिमिटेड का ऑथोराइज डीलर है, उसकी तरफ से आप सभी का स्वागत करता हूं। और मैं आपको अपनी गाड़ियों के बारे में बताने से पहले, अब आप बोलेंगे कि यहाँ पे इस कार्यक्रम में जहाँ किसान सारे बैठे हुए हैं, जहाँ जीव के बीज के बारे में और खाद के बारे में बताया जा रहा है, वहाँ गाड़ी के बारे में बताने की क्या ज़रूरत है। पर मुद्दे की बात यह है कि जो ये सब काम करते हैं हम लोग करते हैं अपने जीवन को आरामदायक बनाने के लिए। आरामदायक बनाने के लिए जब आप जीवन को आरामदायक बनाने जाते हैं, आपने अच्छी किसानी करी, आपकी अच्छी फसल हुई, सारी फसल आपने बेच दी, उसके बाद में आपके पास में आया प्रॉफिट। तो प्रॉफिट आने के बाद आदमी अपने सपने पूरे करना चाहता है। तो कार हमारे हिंदुस्तान में एक बहुत बड़ा सपना होता है। अगर आप ये सोच रहे हैं कि गाड़ी मेरे को अपने जीवन को आरामदायक बनाना है, मैं अपने परिवार के साथ कहीं शादी में जाना चाहता हूँ, कोई कार्यक्रम में शामिल होना चाहता हूँ, तो 4 लोग 5 लोग एक साथ कैसे जाएंगे? उसी के लिए कार की आवश्यकता होती है, इसीलिए हम यहाँ पे हैं। तो मैं हुंडई मोटर इंडिया लिमिटेड की तरफ से और इरोज हुंडई वर्धा की तरफ से फिर एक बार आपका स्वागत करता हूँ। मैं आपको थोड़ी जल्दी जानकारी दूंगा, क्योंकि मुझे पता है मुझे ही भूख लगी और आप सबको ही भूख लगी हो। तो
जो प्रोडक्ट है हमारा, इसको बोलते हैं, कंपनी का नाम है हुंडई। ये हुंडई वर्ल्ड है। तो ये जो हुंडई कंपनी है, ये इसकी जो शुरुआत हुई थी 1967 में हुई थी। और वर्ल्ड में अगर आप देखेंगे तो वर्ल्ड में ये यंगेस्ट मैन्युफैक्चरर है। यंगेस्ट मैन्युफैक्चरर मतलब सबसे जवान, जिसकी उम्र मात्र 55 साल है। अभी पूरे वर्ल्ड में 10 जगह मैन्युफैक्चरिंग होती है हमारी गाड़ियों की। उसमें से हम लोग बहुत लकी हैं, या मेरे को बोलते हुए बहुत गर्व हो रहा है कि हिंदुस्तान में भी मैन्युफैक्चरिंग प्लांट है। चेन्नई का नाम आप सबने सुना है। चेन्नई के पास जो श्री पेरम्बदूर, जहाँ पे राजीव गांधी जी हमारे स्वर्गीय प्राइम मिनिस्टर का एसिनेशन हुआ था, वहाँ से 5 किलोमीटर दूर इरंगट्टू कोटाई इंडस्ट्रियल एरिया है, जहाँ पे हुंडई के 600 एकड़ में 2 प्लांट हैं। आप ऐसा ना समझे कि हुंडई जो है ये कोरियन कंपनी है। हुंडई जितनी कोरियन है उतनी हिंदुस्तानी है। हिंदुस्तानी क्यों है अभी आपको आगे पता चलेगा। इसके बाद अगर देखते हैं, जब हिंदुस्तान में हमने अपनी जो जर्नी स्टार्ट करी थी वो 1996 में स्टार्ट करी थी। 1996 में स्टार्ट करने के बाद, पहली फैक्ट्री बनने के बाद 1998 में हमारी पहली गाड़ी लॉन्च हुई थी जिसका नाम था सैंट्रो। जो कि हुंडई का लेजेंड कार है, एक अकेली ऐसी गाड़ी जिसकी 10 लाख से ज़्यादा गाड़ियाँ आप लोगों ने पसंद की, आप लोगों ने चाहा, आप लोगों ने सराहा। और इस समय हुंडई को करीब 25 साल हो गए। और ये नीचे पूरी जो गाड़ियाँ आप देख रहे हैं, ये सारी गाड़ियाँ अभी हम लोग आपको देते हैं। यहाँ पे अभी इस समय हमारा पहला मॉडल आता है ग्रैंड आई-10 नियोस, उसके बाद में ऑरा, उसके बाद i20, उसके बाद वेन्यू, क्रेटा, उसके बाद अल्काजार, और अल्काजार के बाद टुसॉन। और इंडिया की बात करूं तो इंडिया में हुंडई जो है वो सेकंड लार्जेस्ट मैन्युफैक्चरर, सेकंड नंबर पे आता है। पहले नंबर पे आप सब जानते हैं, मैं उनका नाम नहीं लेता, लेकिन सेकंड नंबर पे आता है हुंडई, जिसमें अगर आप बात करें तो हम लोग 6.5 लाख गाड़ियां साल की हिंदुस्तान में बेचते हैं। इसके बाद जिस समय से हमारी फैक्ट्री चालू हुई है 1998 से, सिंस 1998 हुंडई नंबर 1 एक्सपोर्टर है पूरे वर्ल्ड में। हिंदुस्तान से हम लोग वर्ल्ड की 99 कंट्रीज में गाड़ी एक्सपोर्ट करते हैं। और आप लोगों को जानकर खुशी होगी कि जो गाड़ियां आप यहाँ चलाते हैं वो सेम क्वालिटी की गाड़ी वर्ल्ड में आप किसी भी देश में जाएंगे, अगर आप कभी दुबई घूमने गए या फिर आप कोई और देश जाते हैं घूमने, तो वहाँ पे आपको सेम टू सेम गाड़ी मिलेगी, जिसको देख के आपको ये लगेगा कि ये कंपनी एक ऐसी गाड़ी बनाती है जो हिंदुस्तान, क्योंकि नॉर्मली मैन्युफैक्चरर क्या करते हैं कि हिंदुस्तान के लिए अलग क्वालिटी की गाड़ी बनाई जाती। हिंदुस्तान को हमको ऐसा समझा जाता है कि भाई यहाँ पे कुछ भी दे दिया, एक टीन का डब्बा दे दिया जिसमें कस्टमर बैठा और गाड़ी चला रहा है। लेकिन हुंडई वो है जो आपकी सेफ्टी, सिक्योरिटी के बारे में सबसे पहले ख्याल रखती है। प्रीवियस स्लाइड दिखाना पड़ेगा। हुंडई ने जो नेटवर्क बनाए हैं आप लोगों के लिए, मैं वर्धा में हूँ आपके पास में, यहाँ पे हुंडई का रूरल सेल्स आउटलेट, मैं RSO मैनेजर हूँ, रूरल सेल्स आउटलेट बोलते हैं। रूरल सेल्स में 600 प्लस शोरूम हुंडई के इस समय हैं, और करीब उसका 97% वर्कशॉप भी आपको मिलते हैं। मतलब आप किसी भी शहर में जाएं, आप यहाँ से निकल के हिंगन घाट तक जाते हैं, हिंगन घाट में आपको एक वर्कशॉप मिल जाएगा। आप नागपुर की तरफ जाते हैं, नागपुर में वर्कशॉप है। आप अमरावती जाते हैं, अमरावती में वर्कशॉप है। आप अगर यवतमाल चले जाए, यवतमाल में वर्कशॉप है। तो ऐसा नेटवर्क फैलाया है कि कहीं भी अगर आपको जरा सी भी कोई परेशानी होती है, नॉर्मली हमारी गाड़ी में नहीं होती, लेकिन अगर फिर भी आपको कोई परेशानी हो जाए तो हमारी गाड़ियाँ आपको कहीं भी सर्विस हुंडई आपको प्रोवाइड करता है। अभी जो गाड़ियाँ चल रही हैं उसके फोटोग्राफ आप लोग देख सकते हैं। पहला ग्रैंड आई-10 नियोस, i20, ऑरा और वर्ना, ये पहली 2 गाड़ियाँ हैचबैक सेगमेंट में आती है। उसके बाद की 2 गाड़ियाँ जो आती हैं वो सिडान कैटेगरी में आती हैं। इसके बाद SUV सेगमेंट में हमारे पास बहुत सारी गाड़ियाँ आपके लिए, वेन्यू, क्रेटा, टुसॉन, अल्काजार, और लेटेस्ट बाहर आप लोग देखेंगे तो हमने अपनी सबसे लेटेस्ट गाड़ी यहाँ पे प्रदर्शित करी है जिसका नाम है एक्स्टर। एक्स्टर अभी अभी लॉन्च हुआ है, 1.5 महीना पहले लॉन्चिंग हुआ है, और 1.5 महीने के अंदर करीब हुंडई अभी तक इसकी 21,000 बुकिंग ले चुका है। गाड़ी लॉन्च होने के 1.5 महीने के अंदर गाड़ी 1 साल की वेटिंग में चलेगी। मतलब उसका पहला मॉडल अगर आप लेना चाहते हैं तो आपको 1 साल इंतजार करना पड़ेगा बुकिंग करने के बाद। इतना वेटिंग है और इतनी सुंदर और इतनी अच्छी गाड़ी बनाई है। इसके बाद इलेक्ट्रिक में भी 2 गाड़ियाँ आती हैं, कोना के नाम से आती है और एक आयोनिक के नाम से आती है। उसके बाद में जो अगर हुंडई के बारे में बात करूं तो हुंडई के पास में सबसे ज़्यादा इंजन ऑप्शंस है। इंजन ऑप्शंस पहले अगर आप देखते हैं, पेट्रोल में टर्बो के 3 इंजन हमारे पास में है, नेचुरली एस्पिरेटेड 3 इंजन, उसके बाद डीजल के 4 इंजन, और CNG में 1 इंजन, और इलेक्ट्रिक में 1 इंजन। ऐसी टोटल ये इंजन की रेंज है और ये ट्रांसमिशन की रेंज है।
एक गाड़ी आप चलाते हैं, आप ट्रैक्टर के बारे में जानते हैं, आप लोग ट्रैक्टर चलाते हैं, कई सारे लोगों के पास गाड़ी भी होगी, उसमें 4 गियर वाली गाड़ी होती है, 5 गियर वाली होती है, उसके बाद में 6 गियर वाली गाड़ी आती है हमारी। एक नया ट्रांसमिशन हमने लॉन्च किया जिसको हम लोग इंटेलिजेंट मैनुअल ट्रांसमिशन IMT बोलते हैं। इसके बाद में स्मार्ट ऑटोमेटिक कार आती है। इसके सिवा 6 स्पीड ऑटोमेटिक, 8 स्पीड ऑटोमेटिक, इंटेलिजेंट वेरिएबल ट्रांसमिशन और उसके बाद में 7 स्पीड DCT ट्रांसमिशन। तो इतने सारे ट्रांसमिशन के साथ हम लोग आपको गाड़ियां प्रोवाइड करते हैं। आपकी सुविधा से जो गाड़ी आपको ड्राइव करनी है उस टाइप का ट्रांसमिशन आप चूज कर सकते हैं। Hyundai में सबसे बड़ी जो चीज़ है वो ये है, ये स्लाइड जो है ये बोलती है इट इज़ कंप्लीट पीस ऑफ माइंड। मेरे पहले जो स्पीकर सर बोल रहे थे वो आपको बता रहे थे कि इतने इतने टाइप के आपके कपास में कीड़े लगते हैं और वो कीड़ों को हटाने के लिए अगर आप उनका बताया हुआ प्रोसेस फॉलो कर लेते हैं तो आपके लिए दिमाग को शांति मिल जाती है। ऐसी गाड़ी जब आप खरीदते हैं तो गाड़ी के साथ आपको चाहिए कंप्लीट पीस ऑफ माइंड। पीस ऑफ माइंड मतलब दिमाग की शांति। दिमाग की शांति गाड़ी लेने का सबसे बड़ा प्रॉब्लम होता है कि मेरी गाड़ी का वारंटी क्या है, मेरी गाड़ी चलते समय कोई तकलीफ तो नहीं देगी, मेरी गाड़ी का मेंटेनेंस क्या रहेगा। इस सब के जवाब Hyundai ने आपको दिए। नॉर्मली हमारा जो वारंटी होता है वो होता है 3 साल 1 लाख किलोमीटर का छोटी गाड़ियों पे। बड़ी गाड़ियों पे 3 साल अनलिमिटेड किलोमीटर का वारंटी हम लोग आपको प्रोवाइड करते हैं। इसके बाद वारंटी में एक्सटेंडेड वारंटी, 7 साल तक वारंटी को आप एक्सटेंड करा सकते हैं। मतलब 7 साल तक आपकी गाड़ी में अगर कोई बड़ा रख रखाव आता है तो आपको पूरा का पूरा रख रखाव Hyundai की तरफ से फ्री ऑफ कॉस्ट मिलता है। इसके सिवा 3 साल का हम लोग आपको रोड साइड असिस्टेंस। रोड साइड असिस्टेंस का मतलब होता है 24 घंटे 7 दिन अगर आपकी गाड़ी कहीं बाहर, कहीं जंगल में, किसी भी जगह पे बंद हो जाए या आपका गाड़ी का कुछ प्रॉब्लम हो जाए तो आप इस नंबर, एक टोल फ्री नंबर पे फ़ोन करेंगे तो टोल फ्री नंबर पे फ़ोन करने के बाद आपको स्पॉट पे सर्विस मिलती है और ये सर्विस Hyundai आपको प्रोवाइड करता है अपनी तरफ से 3 साल फ्री। और इसको सर्विस को भी आप आगे एक्सटेंड कर सकते हैं अगर आप चाहें तो 7 साल तक। इसके बाद में आता है शील्ड ऑफ ट्रस्ट। अभी Hyundai ने एक नया पैकेज लॉन्च किया है, इसको हम लोग शील्ड ऑफ ट्रस्ट बोलते हैं। आप जो हम पे विश्वास करते हैं उस विश्वास के लिए Hyundai बोलता है कि 5 साल तक आपकी गाड़ी में लगने वाले सारे खर्चे, जिसको मेंटेनेंस का पैकेज हम लोग बोलेंगे, वो सारे खर्चे फ्री ऑफ कॉस्ट हो सकते हैं। उसके लिए आप 5 साल तक शील्ड ऑफ ट्रस्ट ले सकते हैं। इसके सिवा सुपर शील्ड ऑफ ट्रस्ट भी आप ले सकते हैं जिसमें आपका ऑयल फिल्टर, ये सारी चीज़ें कवर हो जाएंगी। इसके बाद में आता है लोएस्ट मेंटेनेंस कॉस्ट। ये लोएस्ट मेंटेनेंस कॉस्ट मैं नहीं कह रहा हूँ, ये गूगल, हर किसी के पास मोबाइल है, हर किसी के पास में स्मार्टफोन है। आप गूगल पे जाइए, गूगल पे जाके आप सर्च कीजिए कि सबसे कम मेंटेनेंस आज की तारीख में कौन सी गाड़ियों का है। क्योंकि होता यह है कि Hyundai का जैसी नाम आता है तो हर किसी के दिमाग में ये आता है, नहीं यार Hyundai की गाड़ी में मेंटेनेंस ज़्यादा है। लेकिन आप लोगों की जानकारी के लिए मैं बताता हूँ आपको कि आजकल ऐसा नहीं है। हमारी गाड़ियाँ अब इतनी बिकने लगी हैं कि मेंटेनेंस आपके लिए सबसे कम कीमत वाली चीज़ होगी। सबसे कम मेंटेनेंस, एक गाड़ी का सर्विस जो कि पहले अगर आप बोलते थे तो 7,000 रुपये लगते थे, Hyundai में इस समय 2,500-3 हज़ार रुपये में आपकी गाड़ी की सर्विस हो जाती है। और वो सर्विस भी आपको 10,000 किलोमीटर में मात्र एक बार करनी है या साल भर में एक बार करनी। यही अगर मैं दूसरे मैन्युफैक्चरर की बात करूं तो आपको 5,000 किलोमीटर में एक बार सर्विस करनी पड़ती है, मतलब साल में 2 बार। सेम Hyundai के साथ एक ही बार सर्विस करनी पड़ती है। ये अब मैं अपनी कंपनी के बारे में बताना चाहूँगा। अभी तक मैंने आपको Hyundai के बारे में बताया। हम जिस ग्रुप को बिलोंग करते हैं उसका नाम है ईरोज Hyundai। ईरोज के नाम की अगर आप बात करेंगे तो नागपुर, आप लोग मतलब वर्धा के लिए मैं उतना नहीं कहूँगा, पर नागपुर में आप जाएंगे तो ईरोज एक करीब 40 साल पुराना ब्रांड है। 40 साल पुराना ब्रांड। हम लोग अलमारी वाले के नाम से मशहूर है। लोहे की अलमारियाँ अगर आप लोग अपने दादाजी पिताजी से बात करेंगे तो पुराने ज़माने में जो लोहे की अलमारी आती थी वो ईरोज बनाता था। ये ईरोज Hyundai उसी का ब्रांड है, एक पार्ट है ईरोज मोटर्स प्राइवेट लिमिटेड का। ईरोज एक डाइवर्सिफाइड ग्रुप है जिसमें सबसे पहले तो हम लोग फर्नीचर बनाते हैं। फर्नीचर के नागपुर में करीब हमारे 10 से ज़्यादा शोरूम। इसके सिवा ईरोज Hyundai हमारी फर्नीचर की मैन्युफैक्चरिंग फैक्ट्री है MIDC में। इसके बाद में मोटर्स की अगर मैं बात करूं, ईरोज मोटर्स प्राइवेट लिमिटेड, इसमें हम लोग Hyundai के डीलर्स हैं। इसके बाद में हम लोग महिंद्रा के डिस्ट्रीब्यूटर्स हैं विदर्भ के। इसके बाद में हम लोग 3 व्हीलर्स में पियाजो अप्पे का भी हमारा डीलरशिप है। इसके बाद बड़ी गाड़ियों की मैं बात करूं तो बड़ी गाड़ियों में हम लोग स्वराज माजदा के डीलर्स हैं। इसके सिवा अभी हमारे छिंदवाड़ा और जबलपुर में आइशर के शोरूम भी स्टार्ट हुए। हम लोगों ने आइशर की डीलरशिप भी स्टार्ट करी है। एक वेल डाइवर्सिफाइड ग्रुप। हम लोग फाइनेंस में हैं, हम लोग मैन्युफैक्चरिंग में हैं, हम लोग इंफ्रास्ट्रक्चर में।
तो ईरोज़ एक बहुत पुरानी और एक जानी मानी और एक विश्वास वाली कंपनी है, और वो विश्वास आपको हम लोग यहाँ पे वर्धा में और हिंगन घाट में दोनों जगह प्रोवाइड करते हैं। तो आप जब भी कोई व्यवहार ईरोज़ के साथ में करते हैं तो आप पूरे विश्वास के साथ कर सकते हैं कि एक ब्रांड के साथ में आप लोग डील कर रहे हैं, और वो ब्रांड में कभी कोई किसी भी तरह की धोखाधड़ी नहीं होती। जैसे अगर कल की परसों की किसी ने न्यूज़ देखी होगी टीवी पे, तो कारनामा एक जी टीवी पे एक न्यूज़ में आपने देखा है कि कई सारे कंपनी वाले लोग उसे ऑन पैसा लेके जल्दी गाड़ी देने की बात करते। लेकिन अगर ईरोज़ ह्युंडई की मैं बात करूंगा तो ऐसी कोई भी प्रैक्टिसेस हमारे यहाँ नहीं होती है, ये आपको बताना है। ये हमारा नागपुर का शोरूम है जो घाट रोड पे है, कॉटन मार्केट स्क्वायर के पास घाट रोड। ये हमारा भंडारा का शोरूम है, भंडारा में भोजापुर में हमारा शोरूम है, और उसके ऊपर हमारा फर्नीचर का शोरूम भी है। ये हमारा वर्धा का शोरूम है, और मुझे बोलते हुए गर्व होता है कि वर्धा में आज की तारीख में सबसे बड़ा शोरूम हमारा है, जो कि इवेंट हॉल के बाजू में बाईपास रोड, यवतमाल बाईपास रोड जिसको हम लोग बोलते हैं, वहाँ पे सिचुएटेड है। और ये सबसे बड़ा शोरूम है हमारा कार का। अभी आप लोगों की सुविधा के लिए हमने हिंगन घाट में भी शोरूम स्टार्ट किया है, सेंट जॉन स्कूल के सामने नांदगांव स्क्वायर, वहाँ पे हमारा ह्युंडई का शोरूम स्टार्ट हुआ है, जहाँ पे आपको सेल्स और सर्विस दोनों फैसिलिटीज़ मिलती हैं। इसके बाद में आता है कि अगर आप नई गाड़ियाँ ले रहे हैं, कई लोग बोलते हैं कि हमारे पास में अभी बजट नहीं है, या कई लोग ऐसा चाहते हैं कि मैं फाइनेंस नहीं कराऊंगा, तो मेरे पास में अभी 2 लाख रुपए है, मेरे को 2 लाख रुपए में गाड़ी चाहिए, तो उसके लिए ह्युंडई का एक इनिशिएटिव है ह्युंडई प्रॉमिस। तो यहाँ पे आपको सभी कंपनी की पुरानी गाड़ियाँ अच्छे से अच्छी कंडीशन की हमारे शोरूम में उपलब्ध मिल सकती हैं। आप नागपुर जाएँ, वर्धा आएँ, भंडारा जाएँ, हिंगनघाट जाएँ, आपको सभी जगह हमारी पुरानी गाड़ियों का भी वो मिल जाएगा डिटेल्स, जहाँ से आप सेकेंड हैंड कार भी परचेस कर सकते हैं। ह्युंडई की रहेगी तो हम लोग आपको वारंटी के साथ भी देते हैं, और दूसरी कंपनी की भी रहेगी तो उसके पूरी अश्योरिटी रहेगी कि आपकी गाड़ी जो हम आपको दे रहे हैं वो बिल्कुल मतलब गारंटीड होती है कि इसमें कोई प्रॉब्लम नहीं है, कोई खराबी नहीं है, किसी तरह का इस गाड़ी का कोई एक्सीडेंट नहीं हुआ है। इसके बाद ये सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट हमारा जो शोरूम होता है, यहाँ पे आपकी गाड़ियों के आपको इंश्योरेंस कराने हैं, गाड़ियों का रजिस्ट्रेशन, फिनांस, एक्सचेंज, वारंटी और एक्सेसरीज, ये सारी चीज़ें आपको एक ही शोरूम में अवेलेबल मिलती हैं। ये सिंगल पॉइंट ऑफ कॉन्टैक्ट है। नेक्स्ट स्लाइड। ये जो मैं आपको बोल रहा था ये है एक्स्टर। इस आदमी को आप सब जानते होंगे, मिस्टर हार्दिक पांड्या। ये एक्स्टर के हमारे अभी ब्रांड एम्बेसडर हैं, और ये वो गाड़ी है जो बाहर खड़ी हुई है। कई सारे लोगों ने अगर सोचा होगा कि भाई कम रेट में गाड़ी चाहिए, तो ये वो गाड़ी है जो सिर्फ 6 लाख रुपए एक शोरूम में लॉन्च करी। इसका बेसिक मॉडल जो है 6 लाख रुपए एक शोरूम में आता है, और जिसका ऑन रोड कीमत को 7-7.25 लाख रुपए तक जाएगा। 7-7.25 लाख रुपए में एक अच्छी क्वालिटी कार अगर आप चाहें तो आप परचेस कर सकते हैं। हमारा स्टॉल भी है, हमारे लड़के भी वहाँ पे आपका इंतजार कर रहे हैं, और सेकेंडली गाड़ियाँ भी हैं डिस्प्ले में। अगर आप देखना चाहें तो गाड़ी आप देख सकते हैं, हमारे शोरूम में आप कभी विजिट कर सकते हैं। ये कॉन्टैक्ट इन्फॉर्मेशन है, अगर किसी को लगता है तो यहाँ पे हमारे नंबर्स दिए हुए हैं। अगर आपको कहीं से कोई गाड़ी परचेस करनी है या गाड़ी देखनी है, और नहीं भी आपको नंबर लिखना तो कोई ज़बरदस्ती नहीं है, जब आपका मन करता है, क्योंकि अभी आपका खेती का समय चल रहा है, तो ये समय निकलने के बाद जब आपकी फसल हो जाती है तब टाइम निकाल के शोरूम जरूर आइए। आपको सभी रेंज, सभी चीज़ें वहाँ पे उपलब्ध मिलेंगी, और हम लोग हमेशा आपको सर्विस देने के लिए तैयार हैं। तो आखिरी बात, बहुत बहुत शुक्रिया आप लोगों का। मैडम थैंक यू वेरी मच कि आपने मुझे समय दिया यहाँ पे। सबसे ज़्यादा चलने वाली ह्युंडई की कार आपके हिसाब से कौन सी है? नाम एक ही है, सबसे ज़्यादा इस समय जो चल रही है। हाथ उठाइए प्लीज, आइए सर प्लीज। और मैं नेक्स्ट निवेदन करना चाहूँगी, परमेश्वर सर का, डिप्टी डायरेक्टर एग्रीकल्चर है। सर आप आइए और हमारे दर्शकों को सरकार की कुछ अहम योजनाओं के बारे में बताइए। हम थोड़ी देर में प्रोग्राम खत्म करेंगे, इसके बाद सिर्फ एक ही स्पीच है, सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट करके हम प्रोग्राम खत्म करेंगे। थँक यू मॅडम। पहिल्यांदा तर सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो, बरोबर आहे, टाळ्या स्वतःसाठी होत्या तुमच्यासाठी, कारण आपण एवढ्या दुरून इथं आलो, काहीतरी घेण्यासाठी आलो, आणि या टाळ्या जेवढ्या वाजल्या तेवढ्या आपण काहीतरी घेऊन जाणार आहे इथून, बरोबर आहे। सगळेजण आले, काही तसा प्रॉडक्ट नाही आहे, मी ॲग्रिकल्चरचाच आहे, आपल्याला फक्त स्कीमबद्दल माहिती सांगणार आहे। जनरली सगळे मला वाटतं 99% लोकांनी कृषी विभागाच्या काही ना काही योजनांचा लाभ घेतलेलाच असेल, बरोबर आहे। जे काही 1-2% शेतकरी असतील त्यांच्यासाठी मी सांगणार आहे, पण प्रथमतः इथं ग्रीन टीव्ही मार्फत आणि आमचे केव्हीकेच्या सहयोगाने तसेच नाबार्डच्या सहयोगाने हा जो आमच्या शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो। आणि आमचे इथं शेतकरी बंधू आले, त्यांना जे काही आतापर्यंत ज्यांनी मार्गदर्शन केलं
त्यांचे शेतकऱ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो. तर मी थोडं आपल्या कृषी विभागाच्या ज्या काही स्कीम आहेत त्याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं मी सांगतो की ज्यावेळेस आपण शेतात काम करतो किंवा शेतात जात असतो त्यावेळेस बऱ्याचशा शेतकरी बंधू असतात की त्यांचे अनावधानाने म्हणा किंवा काही दुर्दैवाने अपघात होत असतात, बरोबर आहे. पण ज्यावेळी अपघात झाल्यानंतर काही शेतकरी बंधू मृत्यू पावतात, काही लोकांना अपंगत्व येतं. मग अशा वेळेस काय होतं की त्यांचे काही वारसान जे असतात मग सरकारकडे धावधाव करतात की बाबा सरकारकडून काहीतरी मदत मिळावी किंवा काहीतरी 2 पैसे मिळावे. तर आपल्याकडं कृषी विभागाकडून ही योजना दरवर्षी म्हणजे आहेच, पण बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल माहिती नाही आहे. आता या योजनेचं नाव काय आहे? गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना. याच्यात शासन काय करतं, जर समजा शेतकऱ्यांचा कुठल्याही अपघातामुळं, म्हणजे याच्यात कुठले अपघात, रोड अपघात असू द्या, शेतात काम करताना वीज पडल्यामुळं असू द्या, किंवा विजेच्या धक्क्यानं असू द्या, किंवा साप चावल्यामुळं असू द्या, किंवा विंचूच्या सर्पदंशानं असू द्या, किंवा काही अन्य घटना असतील, अशा ज्यांच्या नावावरती शेती आहे. आता पहिलं काय होतं की ज्यांच्या नावावर शेती होती त्यांनाच याचा लाभ मिळत होता, पण आता काय झालेलं आहे की त्या कुटुंबातील शेतकरी आणि त्याचा एक त्या कुटुंबातील सदस्य, एक कुठलाही सदस्य, म्हणजे समजा ज्याच्या माझ्या नावावरती 7/12 आहे आणि माझ्या पत्नी किंवा मुलाच्या नावाने 7/12 नाही आहे, पण त्यांचा काही अपघात वगैरे झालेला आणि त्यांना अपंगत्व आलेला आहे किंवा मरण पावलेलं आहे, तर असे सध्या केसेस याच्यामध्ये आता पात्र सरकारने केलेले आहेत. तर अशा याला काय, जे मृत्यू पावलेले आहेत त्यांना शासनाकडून 2 लाख रुपये भेटतात, किंवा समजा एका शेतकऱ्याचा अपघातामुळे एक हात, एक पाय किंवा एखादा डोळा गेलेला असेल, 2 अवयव गेलेले असतील तर 2 लाख रुपये, किंवा जर समजा एखादा अवयव निकामी झालेला असेल आणि त्याच्यामुळे त्यांना अपंगत्व आलेला असेल तर 1 लाख रुपये शासनाकडून त्यांना दिले जातात. असे जवळजवळ 13 प्रकारचे अपघात आहेत ज्याच्यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येतं. तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटकडून त्यांना अनुदान आहे. आता दुसरी स्कीम आपल्याकडे आहे, बरेचसे शेतकरी शेती करतात. आपल्याला तर माहिती आहे की मजुरांचा आता प्रॉब्लेम आहे, किती आपण आता वरच्यावर मजुरी वाढत चाललेली आहे. आता शेती सर्व बरेचसे शेतकरी असे आहेत की ज्यांच्याकडे आता छोटे छोटे यांत्रिकरण म्हणजे उपकरणं आहेत, पॉवर टिलर असेल किंवा काही बाकीचे यंत्र असतील, तर याच्यासाठी सध्या शासनामार्फत आपल्याला अनुदान दिलं जातं. जे काही ट्रॅक्टर चलित असतील, मनुष्य चलित, म्हणजे जसं पॉवर टिलर आहे किंवा ट्रॅक्टरवरचे ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टर चलित अवजार आहेत, रोटावेटर आहे, पेरणी यंत्र आहे, कल्टिवेटर आहे, जे काही त्याला लागणारी यंत्र आहेत, याच्यावरती आपण जनरल शेतकरी जे आहेत, म्हणजे OBC म्हणा किंवा जनरल शेतकरी आहेत, यांना आपण 40% अनुदान देतो. जे SC ST किंवा महिला आहेत किंवा अल्पभूधारक शेतकरी आहेत यांना आपण त्याच्यामध्ये 50% अनुदान देतो. त्याच्यामध्ये हे आता यांत्रिकरणामध्ये 3-4 स्कीम आहेत. राज्य म्हणजे त्याच्यामध्ये कृषी यांत्रिकरण उपअभियान आहे, राज्य कृषी यांत्रिकरण अभियान आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणून आहे, आणि बाकीच्या पण गोष्टी त्याच्यामध्ये आपण देतो. त्याच्यामध्ये आता काही आपल्याला मगाशी इथं सांगितलं की बाबा डिझेल पंप आहे किंवा मोटर पंप आहे किंवा पाईप जे लागतात, हे सध्या याच्यावरती सध्या आपण जवळजवळ सबसिडी कृषी विभागामार्फत देतो. पाईप जे आहे, तुम्ही PVC पाईप घेता त्याला आपण जवळजवळ 35 रुपये मीटर सबसिडी देतो. SDP पाईप घेतो आपण, त्याला जवळजवळ 50 रुपये प्रति मीटर आपण त्याला अनुदान देतो त्याच्यामध्ये. तर तुम्हाला फक्त एकच करायचं आहे की आता सगळ्यांना माहीतच असेल, याच्यासाठी फक्त आपल्याला MahaDBT पोर्टलवरती आपल्याला अर्ज करावा लागतो. आता त्याच्यामध्ये काय, सुरुवातीला तुम्हाला आपल्या सरकारवरती नोंदणी करायची, तिथं तुमचा युजर ID आणि पासवर्ड तुम्हाला तयार करायचा, आणि मग MahaDBTवरती गेल्यानंतर तुम्हाला एकदा तुमचा युजर ID पासवर्ड तयार झाला की मग त्याच्यावरती तुम्ही अनेक प्रकारच्या गोष्टीसाठी त्याच्यामध्ये अर्ज करू शकता. म्हणजे आता कृषी विभागामध्ये जेवढे काही तुम्हाला गोष्टीसाठी अनुदान घ्यायचं आहे ते MahaDBT पोर्टलवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्याच्यातून तुमची राज्यस्तरावरून लॉटरीमध्ये निवड होईल. निवड झाल्यानंतर मग तुम्हाला मेसेज येईल, त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड करायचे आहे, आणि पुढची मग पूर्वसंमती, खरेदी, तपासणी आणि मग अनुदान, हे टप्पे तुम्हाला त्या विविध कालावधीमध्ये त्याच्यामध्ये पार पडतात त्याच्यामध्ये. तर हे असे योजना आहेत. जसं तुम्हाला पाईप घ्यायचे आहे तर गळीत धान्याची योजना आहे, कडधान्याची योजना आहे, याच्यामध्ये पाईप, मोटर किंवा जे काय बारके डिझेल इंजिन, ह्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. आता बरेचसे आपल्याकडे प्रगतशील शेतकरी आहेत. आता आपण पारंपरिक पिकं घेतो, जसं कापूस आहे, सोयाबीन आहे, तूर आहे, पण बरेचसे शेतकरी आता जसं आपण नाशिक किंवा इकडं पश्चिम महाराष्ट्रात जातो तिकडं आपल्याकडे संरक्षित शेती करतात. संरक्षित शेती म्हणजे काय, जसं आपण शेडनेटमध्ये भाजीपाला पिकवतो, पॉलीहाऊसमध्ये भाजीपाला पिकवतो, किंवा फुलाची शेती आहे.
तर ह्या गोष्टीसाठी सध्या आपल्याकडे कमी प्रमाणात शेतकरी आहेत, त्या भागात लोकांचे नंबर लागत नाहीत. आपल्या इकडे एकट दुकट शेतकऱ्यांनी अर्ज केला तर लगेच नंबर लागतो त्याच्यामध्ये. म्हणजे हायटेक जे शेती म्हणतो आपण त्याच्यामध्ये, त्या शेतीकडे आपण थोडं वळलं पाहिजे. जसं पॉली हाऊससाठी अनुदान आहे, शेडनेटसाठी अनुदान आहे. आता हे कसं, तुम्ही छोटा ट्रॅक्टर घेतला 20 HP आतला तर त्याला अनुदान आहे. आता हे सगळं आपल्याला कुठल्या स्कीममध्ये मिळतं तर एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान या योजनेमध्ये तुम्हाला हे अनुदान दिलं जातं. या योजनेसाठी सध्या तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बघा एक पूर्वसंमती भेटते. योजनेचं नाव, माझा उद्देश विचारण्याचा एकच आहे, ज्या गोष्टीसाठी आपण किंवा जे गोष्ट आपण खरेदी करतो ती कुठल्या योजनेत आहे किंवा कुठल्या कंपनीची आहे, त्याची काय क्वालिटी आहे याची थोडी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मला माहिती आहे की बरेचसे शेतकरी आपण उधारीवरती घेतो म्हणून त्याला आपल्याला तेवढे काही बघत नाही आपण त्या गोष्टी, पण बघितल्या पाहिजे. आपल्याला म्हणजे सेंट्रल लेवलवरून त्याचं अनुदान भेटतं आपल्याला, म्हणजे केंद्रातून अनुदान भेटतं. ठिबक आणि तुषारला आपल्याला अनुदान भेटतं. राज्याचा पण हिस्सा आहे, केंद्राचा पण हिस्सा आहे. माहिती आहे का योजनेचं नाव कोणाला? प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. ऐकून घ्या, मग आपण प्रश्न उत्तरे घेऊ. त्याच्यामध्ये पोखरामध्ये सध्या आपण त्याच्यामध्ये स्प्रिंकलर आणि ठिबक संच घेतलेले आहेत, बरोबर आहे. तर याच्यामध्ये सध्या शासनाला पहिलं काय होतं की 55 आणि 40% आपण अनुदान, 45% अनुदान देत होतो. पण आता राज्य शासनाने त्याच्यामध्ये टॉपअप म्हणून जवळजवळ आता आपल्याला 70 आणि 80% जवळजवळ त्याच्यामध्ये अनुदान झालेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे 2 टप्प्यात आपल्याला अनुदान त्याच्यामध्ये भेटतं. असं एक प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये तुम्हाला स्प्रिंकलर आणि ड्रिप्समध्ये सबसिडी भेटते त्याच्यामध्ये. मग बाकीचे काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये जे काही शासनामार्फत आपल्या कृषी विभागामार्फत राबवले जातात, क्षेत्र विस्तार आहे किंवा आमचे जे काही प्रात्यक्षिक वगैरे आहेत ते दरवर्षी आपण वेगवेगळ्या स्कीममार्फत राबवतो. पण प्रामुख्याने या काही 4-5 योजना होत्या, या मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यामध्ये मला एकच सांगेल की ह्या जसं आता काकाजी म्हणले की 6-6 महिने झालं, पण त्या गोष्टीचं प्रत्येक गोष्टीसाठी अनुदान ठरलेलं असतं. SC लोकांचं अनुदान वरचे हे काही जिल्हा स्तरावरती किंवा राज्य स्तरावरती ठरवत नसतात. याला मंत्रिमंडळाची प्रत्येक योजनेला मंजुरी असते. त्या गोष्टीसाठी बजेट ठरलं जातं. त्या बजेटामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज अनुदान ठरलं जातं. SCला किती कोटा द्यायचा, STसाठी किती द्यायचा, त्याच्यातून महिलांना किती अनुदान द्यायचं आणि जनरलसाठी काय द्यायचं. SC STसाठी दरवर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये पैसा पडून असतो, आपल्याला वापस करावा लागतो. पण जनरलवाले शेतकरी काय म्हणतात, आम्हाला 6 महिने मिळालं नाही, 1 वर्ष मिळालं नाही. त्या गोष्टी होणारच आहेत ना. जर तुम्हाला जिल्ह्याला 100 गोष्टी करायच्या असतील तर 100 पैकी 150 लोक मागत असतील तर वरच्या 50 लोकांना उशीर होणार आहे त्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे मला जनरली SC STचे जे लोक आहेत त्यांना सांगायचं आहे की बाबा मोठ्या प्रमाणात आपल्याकडे पैसा येतो, तर आपण जर प्रथम प्राधान्याने अर्ज केला तर आपल्याला लगेच त्याच्यामध्ये अनुदान मिळेल. काही आता लॉटरी पद्धत आहे, काही उशीर होतो त्याच्यामध्ये, त्या गोष्टीसाठी आपल्याला कन्सिडर करावं लागते. त्याच्यानंतर मग आपल्याला 1-1.5 महिन्यामध्ये बाकीची प्रोसेस आपण पार पाडतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. एवढे 5 गोष्टी मला 5-6 गोष्टी प्रकर्षाने या योजनेची माहिती या ठिकाणी द्यायची होती. बाकीच्या जर काही योजनेची माहिती असेल तर आपल्या नजीकचे जे काही कृषी कार्यालय आहेत, तालुका कृषी अधिकारी आहेत किंवा आमचं SO कार्यालय आहे, इथं येऊन सध्या आपण बाकीची डिटेल माहिती त्याच्यामध्ये घेऊ शकता. कारण वेळ झालेला आहे, त्यामुळं मी प्रत्येक योजनेची डिटेल माहिती या ठिकाणी देता येणार नाही आपल्याला. ओके, थँक्यू. प्रश्न विचारायला लावलेला आहे तर मला कुणीही म्हणजे ज्यांना मिनिमम 3 योजना कृषी विभागाच्या जे सांगतील त्यांनी हात वरती करा. गोपीनाथ मुंडे अपघात योजना, राज्य कृषी यांत्रिकरण योजना आणि प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. व्हेरी गुड. मैं नेक्स्ट आखिरी हमारे आज के स्पीकर है श्री डॉक्टर जीवन सर हैं, श्री सीनियर साइंटिस्ट कम हेड KVK सेलसूरा से, वर्धा से. सर आप आइए और बताइए मिलेट्स की फार्मिंग पे और साथ में KVK की क्या क्या इनिशिएटिव है सरकार किसानों के लिए. कंडिशन समजू शकतो. सर्वांनी कृपया जागेवर बसावं. धुमाळ मॅडम मागचं एक वेळ मॉनिटर करून घ्या. ते स्टार्ट केलं का ते पाहून घ्या. ते अजून कार्यक्रम संपायचा आहे. सर्व आजच्या या आपल्या कार्यक्रमात सर्वप्रथम भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कृषी विज्ञान केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत यांच्या मदतीने ग्रीन TV चॅनल आणि
जे त्यांचे 4 स्पॉन्सर आहेत, सिएट, हुंडाई, धनुका आणि महिंद्रा फायनान्स यांच्या माध्यमातून आयोजित या कार्यक्रमात आपणा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. कृषी विज्ञान केंद्राच्याबद्दल सांगायचं झाल्यास डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत हे 1979 पासून सेलसुरा येथे कृषी विज्ञान केंद्र आपलं कार्यरत आहे. या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांना तांत्रिक मार्गदर्शन, काही जे काही नवीन तंत्रज्ञान आहे ते सर्व तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके, काही त्यांच्या शेतावर चाचणी प्रयोग असे आपण तिथे घेत असतो. सर्व कृषी विद्यापीठामध्ये आणि कृषी संशोधित संस्थांमध्ये संशोधित झालेलं सर्व संशोधन यापैकी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये जे लागू होतं हे संशोधन आम्ही शोधून ते आपणापर्यंत पोहोचवण्याचं काम कृषी विज्ञान केंद्र करते. तसेच हे जसा आजचा कार्यक्रम आहे असेच मोठमोठे प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त तांत्रिक माहिती, शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम या अशा प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करत राहतो. हे झालं समजा कृषी विज्ञान केंद्राच्याबद्दल. आता जो विषय माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे की इंटरनॅशनल मिलेट म्हणजे आंतरराष्ट्रीय तृणधान्य, ज्याला आपण पौष्टिक तृणधान्य म्हणतो, श्री अन्नसुद्धा म्हणतो, तर याच्याबद्दलच्या लागवडी संदर्भातली माहिती. आतापर्यंत बरीचशी माहिती आपण याचं तृणधान्याच्या महत्त्वाची ऐकलेली आहे. याचं नेमकं महत्त्व काय, नंतर याच्या मदतीने म्हणजे याचा उपयोग, याचं सेवन केल्यास आपल्याला काय काय बेनिफिट होऊ शकतात ही माहिती आपण पाहिली. तर आपण लागवडी संदर्भातली थोडीफार माहिती बघू. आता या तृणधान्यांमध्ये जे महत्त्वाचे जे तृणधान्य आहेत ते 2 आपला सगळ्यांना जवळपास माहिती आहे, ज्वारी आणि बाजरी. हे सुद्धा पौष्टिक तृणधान्यांमध्ये येतात. या व्यतिरिक्त नाचणी, राळा, कोडो, हळवी, वरई, सावा हे इतर बाकी काही तृणधान्य आहेत. जवळपास भारतामध्ये सगळ्याच राज्यांमध्ये हे तृणधान्य घेतल्या जातात. महाराष्ट्रात आणि त्यातल्या त्यात आपल्या वर्धा जिल्ह्यात या 8 पैकी 8ही तृणधान्याची लागवड आपण करू शकतो. म्हणजे असं नाही आहे की आपल्या वर्धा जिल्ह्यातल्या वातावरणात कोणते येतात कोणते येत नाहीत, तर वर्धा जिल्ह्यात 8ही तृणधान्य आपण हे घेऊ शकतो. आता याचे जे आरोग्यदायी गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये तर भरपूर आहेत. जसं तंतुमय पदार्थ शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यासाठी मदत करतात. याच्यामधले रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा हे कमी करतात. टाईप 2 मधुमेहास प्रतिबंधक करण्यास मदत करतात. हृदयविकारांचा जो झटका जो आजकाल तरुणांमध्ये येतोय तर तो सुद्धा अवॉइड करण्याचं काम हे तृणधान्य करतात. आता याच्यामध्ये जे महत्त्वाचं जे आहे ज्वारी, तर ज्वारीच्या या न्यूट्रॉसिटिकल गुणधर्मामुळे मानवाचे बरेचसे आजार दूर करण्यास मदत होते. भरपूर प्रमाणात तंतुमय पदार्थ आणि हळुवारपणे विघटन होणाऱ्या स्टार्चमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वगैरे याच्या मदतीने कमी होतो. बाजरी का खावी, तर याच्यामध्ये सल्फरयुक्त अमिनो ॲसिड्स असल्याने लहान मुले आणि गर्भवती मातांसाठी बाजरी ही अतिशय उपयुक्त आहे. बाजरीमध्ये लोहाचे प्रमाण गहू, मका, भात, ज्वारी इत्यादींपेक्षा जास्त असल्यामुळे आहारात बाजरीचा समावेश केल्यास शरीरातील हेमोग्लोबिनसुद्धा वाढण्यास मदत होते. बऱ्याचशा लोकांना हेमोग्लोबिनची जी अडचण येते त्यांनी सतत जर बाजरीचं सेवन केलं तर हेमोग्लोबिनसुद्धा त्यांचं वाढण्यास मदत होते. नाचणी तंतुमय पदार्थ याच्यात जास्त असल्याने नाचणीचे ग्लायसेमिक इंडेक्स जो आहे तो कमी आहे. त्यामुळे नाचणी मधुमेही व्यक्तीसाठी खूप उपयोगी ठरते, ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी. कारण ग्लायसेमिक इंडेक्स रक्तातील साखर एकदम वाढू देत नाही. तसेच यामध्ये पोटॅशियम व जीवनसत्व ब म्हणजे विटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते. तिसरा महत्त्वाचा आहे भगर. तर तंतुमय भगर मध्ये प्रमुख घटक म्हणून कार्बोदके, कॅल्शियम, फॉस्फरस यासारखे खनिज द्रव्यांचे भंडार असते. प्रथिने व स्निग्ध हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे अत्यंत उपयुक्त आहे. नंतर राजगिरा, जो आपण नेहमी फक्त लाडू या स्वरूपातच ओळखतो, तर राजगिरा हे सुद्धा याचे पाने व धान्य दोन्ही समजा कामी पडते. आहारात याचा वापर केला जातो. कॅल्शियम व लोह भरपूर प्रमाणात यामध्ये असते राजगिऱ्यामध्ये, म्हणून आपण राजगिऱ्याचे लाडू लहान मुलांसाठी सुद्धा आपण हे देत राहतो.
ग्लुटेन फ्री असल्यामुळे गव्हाची ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींसाठी राजगिरा हा उत्तम पर्याय आहे. आता हे सगळे तृणधान्यांना श्रीअन्न किंवा पौष्टिक तृणधान्य का म्हटलेलं आहे? कारण हे सर्वचे सर्व ग्लुटेन फ्री आहेत. जी अडचण आपल्याला गहू खाल्ल्यामुळे किंवा गव्हामुळे होते, त्याच्यामधून जे ग्लुटेन आपल्या शरीरात जाते, त्याच्यामुळे जे काही विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होतात ते कमी करण्यासाठी म्हणून किंवा ते टाळण्यासाठी म्हणून आपल्याला या सर्व तृणधान्याचा, इतर तृणधान्याचा आपण वापर करू शकतो. आता हे नाचणी हे पीक आहे. नाचणीच्या इथे भरपूर अशा व्हरायटीज सुद्धा दिलेल्या आहेत. हे सुद्धा नाचणीच्या व्हरायटीज आहेत. आता याचं लागवडीचं मुख्य गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत? तर नाचणी आपल्या वर्धा जिल्ह्यामध्ये मे, जून, जुलै या तिन्ही महिन्यात करता येते. पेरणीसाठी 3.5 ते 4 किलो बियाणं प्रति एकरी लागते. 2 ते 3 सेंटीमीटर म्हणजेच 1 ते 1.5 इंचापर्यंतच याची खोली करावी लागते, पेरणी करावी लागते. त्याच्यानंतर 2 ओळीतील अंतर, ह्या आपला गव्हाचा जो सारा आहे, गव्हाची जशी आपण पेरणी करतो तर त्या गव्हाच्या सारा पद्धतीने सुद्धा आपण पेरणी करू शकतो. 22.5 सेंटीमीटर 2 तासातलं अंतर ठेवून किंवा 30 सेंटीमीटरपर्यंतचंही अंतर आपण ठेवू शकतो. जर 30 सेंटीमीटर ठेवलं तर 2 झाडातील अंतर आपल्याला ते वाढवावं लागेल. अन्नद्रव्य म्हणजे खत, याला 20 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश प्रति एकरी एवढं लागते. यापैकी पेरणीच्या वेळेस 10 किलो नत्र व उर्वरित 10 किलो नत्र पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी शक्यतो हे द्यावं. कालावधी 110 ते 130 दिवसाचं हे पीक आहे नाचणी. नंतर याचे वाणही भरपूर आहेत. उत्पादन याचं ओलितामध्ये 8 ते 10 क्विंटल आणि कोरडवाहूमध्ये 3 ते 5 क्विंटल प्रति एकरी उत्पादन याचं एवढं येते. दुसरं महत्त्वाचं पीक आहे राळा, त्याला सावासुद्धा आपण म्हणतो. जूनच्या पहिल्या 15 आणि पासून तर जुलैच्या पहिल्या 15 आपण या पिकाची लागवड करू शकतो. 4 ते 5 किलो बियाणं प्रति एकरी लागते. याचीसुद्धा 2 ते 3 सेंटीमीटरपर्यंतच खोली, पेरणीची खोली तेवढी करावी आणि पेरणीचं अंतरसुद्धा याचं 30/10 किंवा आपल्या गव्हाच्या सारा पेरणी यंत्राने सुद्धा आपण करू शकतो. अन्नद्रव्याची मात्रा याला 20-20-20 याप्रमाणे लागते. या पिकाचा कालावधी 80 ते 100 दिवसाचा आहे. याचं सुद्धा उत्पादन 6 ते 8 क्विंटल प्रति एकरी आणि कोरडवाहूमध्ये 3 ते 4 क्विंटल प्रति एकरी. याचे भाव जवळपास 8 ते 10 हजाराच्या वर राहतात प्रति क्विंटल. म्हणून हे आपल्याला इतर पिकांपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारे परवडते. त्याच्यानंतर कोदो मिलेट, कोदोचे हे काही फोटोग्राफ्स आहेत. ह्या त्याच्या व्हरायटीज. याचीसुद्धा पेरणीची वेळ तीच आहे, खरीप हंगामातच हे आपण पेरू शकतो. बऱ्याचशा भागामध्ये हे रब्बीमध्ये सुद्धा चांगलं येते, तर रब्बीमध्ये सुद्धा तुम्ही जर याची पेरणी करत असाल तर काही हरकत नाही. 4 ते 6 किलो प्रति एकरी बियाणं, खोली 2 ते 3 सेंटीमीटर, 2 झाडातील अंतर आपल्या गव्हाच्या सारा पद्धतीने तुम्ही पेरू शकता किंवा 1 फुटाचं अंतरसुद्धा 2 तासामध्ये आपण हे ठेवू शकता. अन्नद्रव्याची मात्रा 40-20-20 या प्रमाणात आहे. कालावधी याचा 150 ते 180 दिवसाचा आहे. याचा कालावधी थोडा जास्त आहे, तूर पिकासारखा याचा कालावधी आहे. नंतर याचं ओलिताखालील उत्पन्न 4 ते 6 क्विंटल आणि कोरडवाहूमध्ये उत्पन्न याचं 2 ते 3 क्विंटल एवढं येते आणि यालासुद्धा मार्केट रेट सुद्धा सद्यस्थितीत चांगले आहेत. आणि सद्यस्थितीत जे आपलं आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे, या निमित्तानं याची जर आपण लागवड केली किंवा केलेली असेल किंवा रब्बीमध्ये वगैरे कराल तर यापासून जो अवेअरनेस जो लोकांमध्ये आलेला आहे, जागरूकता जी आलेली आहे, तर त्याच्या माध्यमातून आपल्याला याची विक्रीसुद्धा सहजरित्या होऊ शकते. नंतर पुढचं आहे वारी, कोणी वरीसुद्धा याला म्हणते. याचासुद्धा खरीप हंगामाच्या सुरुवातीचा पेरणीचा कालावधी आहे. रब्बीमध्ये सुद्धा लावू शकतो. 4 ते 5 किलो बियाणं प्रति एकरी. याला अन्नद्रव्याची मात्रा 10-10-0 म्हणजे 10 किलो नत्र, 10 किलो स्फुरद प्रति एकरी अशी आहे. 90 ते 100 दिवसाचं हे पीक आहे. याच्यासुद्धा रामचिना, श्यामचिना, वराडा, बराडा ह्या काही व्हरायटीज उपलब्ध आहेत आणि याचं उत्पादन प्रति एकरी 6 ते 7 क्विंटलपर्यंत हे येते. नंतर राजगिरा, जे मी तुम्हाला सांगितलं, तर राजगिऱ्याचं प्रामुख्याने जर रब्बी हंगामात जर लागवड केली तर ती फायद्याची ठरते. कारण रब्बी हंगामातलं हे महत्त्वाचं पीक असून याला प्रति एकरी बियाणं 400 ते 500 ग्राम एवढंच फक्त बियाणं लागते. पेरणीची खोली 1 ते 1.5 सेंटीमीटर आहे. पेरणीचं अंतर, याचं जे अंतर आहे हे इतर जे आपण तृणधान्य आतापर्यंत बघितले ते 1 फुटावरती किंवा सारा पद्धतीने आपल्या गव्हाच्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने पेरणीचे बघितले, परंतु याला 1.5 फूट अंतर पाहिजे
आणि 2 झाडातील अंतर 15 ते 20 सेंटीमीटर असं जर ठेवलं तर आपल्याला याचं चांगलं उत्पादन मिळते. अन्नद्रव्याची मात्रा 24 किलो नत्र, 16 किलो स्फुरद आणि 8 किलो पालाश असं एवढं याला अन्नद्रव्य पाहिजे. 90 दिवसाचाच याचा कालावधी आहे आणि प्रति एकरी 4 ते 5 क्विंटलपर्यंत उत्पादन येऊ शकते. नंतर कुटकी हे एक सुद्धा एक मिलेट आहे. याची सुद्धा खरीपाच्या सुरुवातीला आपण पेरणी करू शकतो. पेरणीची खोली याची 3 ते 3.5 सेंटीमीटरपर्यंत 2 ते 3 सेंटीमीटरपर्यंत आणि बियाणं 3 ते 3.5 किलो प्रति एकरी एवढं बियाणं या लागवडीसाठी आवश्यक आहे. याला 10 किलो नत्र, 10 किलो स्फुरद आणि 10 किलो पालाश लागते. 80 ते 100 दिवसाच्या कालावधीचं हे पीक आहे आणि प्रति एकरी उत्पादन याचं 4 ते 5 क्विंटल हे आहे. नंतर भगर जो म्हणजे आपण उपवासासाठी म्हणून वापरतो. का वापरतो? कारण त्याच्यामधले जे कंटेंट आहेत ते खूप आपल्या शरीरासाठी महत्त्वाचे असतात. दिवसभर त्याच्यामुळे भूक लागत नाही. तर भगरचं हे पीक आहे. याची सुद्धा लागवड खरीप हंगामात करतात. 4 ते 6 किलो प्रति एकरी बियाणं याचं लागते. 3 ते 4 सेंटीमीटर खोलपर्यंत याची पेरणी करतात. पेरणीचं अंतर एक 20 ते 25 सेंटीमीटर. 2 तासातील अन्नद्रव्याची मात्रा 16 किलो स्फुरद, 16 किलो नत्र, 12 किलो स्फुरद आणि 8 किलो पालाश असं याला अंतर अन्नद्रव्य लागते. याचा सुद्धा कालावधी 90 ते 100 दिवसाचा आहे. वान, अनुराग, RAU 3, VL1, VL29 असे याचे भरपूर असे वाण आहेत. उत्पादन याचं प्रति एकरी 6 ते 7 क्विंटलपर्यंत ओलिताखाली आणि कोरडोमध्ये 3 ते 4 क्विंटलपर्यंत याचं उत्पादन येऊ शकते. नंतर या सगळ्या याची पेरणीची पद्धत आपण एक तर ट्रॅक्टर चलित आपलं जे गव्हाचं जे पेरणी यंत्र आहे या जवळपास समजा एक मिलेट सोडलं तर बाकी सगळ्या मिलेट्सची आपण गव्हाच्या सारा पेरणी यंत्राच्या सहाय्याने सुद्धा पेरणी करू शकतो किंवा सरळ 1 फुटाचं जे आपला 18 बोटी सोयावाला जे काही पेरणी यंत्र राहते त्या पेरणी यंत्राच्या सहाय्याने सुद्धा आपण पेरणी करू शकतो. नंतर ज्वारी पिकाबद्दल तुम्हाला समजा बरीचशी पेरणीबद्दल आणि त्याच्या म्हणजे लागवडी संदर्भातली माहिती आहे. याच्यात एक वैशिष्ट्य म्हणजे की ज्या शेतकरी बांधवांकडे उन्हाळ्यामध्ये सुद्धा थोडीफार पाण्याची व्यवस्था असेल तर ज्वारी हे पीक आजकाल उन्हाळ्यात सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उत्पादन देत आहे. खरीपमध्ये सुद्धा घेता येते, रब्बीमध्ये सुद्धा घेता येते आणि उन्हाळ्यात सुद्धा घेता येते. तसंच बाजरा पीक सुद्धा हे जवळपास तिन्ही हंगामामध्ये आपल्याला घेता येते. हे इतर मिलेट्सचे हे फोटोग्राफ्स आहेत. तर एवढंच मला इथं मिलेट्सच्या संदर्भात सांगायचं होतं. एक इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट रिसर्च आहे हैदराबादला IIMR. या IIMRची ही एक ॲपसुद्धा आहे मिलेट फर्स्ट म्हणून. तर या ॲपवरती मोबाईल ॲप ही आहे. या ॲपवरती आपल्याला इन्फॉर्मेशनसुद्धा बरीचशी मिलेटबाबतची मिळेल. तर असं हे सादरीकरण मला मिलेट पिकाबद्दल किंवा अवेअरनेस तुम्हा सर्व लोकांच्या समोर हे मांडायचं होतं. तर मी इथं माझं मार्गदर्शन थांबवतो आणि मॅडमला पुढच्या कामासाठी विनंती करतो. धन्यवाद. आता माझं सादरीकरणामधून त्याच्यामधूनच मी एक तुम्हाला प्रश्न विचारतो. आपल्याला जे हे श्री अन्न म्हणतोय आपण किंवा पौष्टिक तृणधान्य आपण म्हणतोय याच्यामधलं सर्वात उपयोगातलं जे आपण सद्यस्थितीत उपयोगात आणत आहोत ज्वारी बाजरी सोडून जे सद्यस्थितीत जास्तीत जास्त उपयोगात कुठलं आपण पौष्टिक तृणधान्य वापरतो? भगर. बरोबर या. कारण भगर हे म्हणजे साबुदाण्याला पर्याय म्हणून आपण आहे. तुमचं नाव सांगा. विलास किसनराव जीवने, राहणार दिघी बोपापूर, तालुका देवी, जिल्हा वर्धा. बरं या. पुढचा प्रश्न अजून एक. या कपाशीची आपली ही संपूर्ण कार्यशाळा इथे आयोजित करण्यात आली. या मॅडमने सुरुवातीलाच यांचं इंट्रोडक्शन दिलं होतं. या मॅडमने यांचं नाव सांगितलं होतं. आता या मॅडमचं नाव खुर्चीवर बसलेल्यांपैकी समोरची लाईन सोडून कोणाला माहिती आहे? हात वर करा. ग्रीन टीव्ही या.
प्लीज़ आप लोग स्टेज पे आ जाइए। मैं एक एक करके किसानों का नाम लूँगी, आपको स्टेज पे आना है एक एक करके, और जिससे आपकी फ़ोटो अच्छी आएगी। आप एक एक करके आइएगा, अपना सर्टिफिकेट लेके जाइएगा। श्री दिलीप नानाजी पोहाणे जी हैं। दूसरे हैं स्नेहलता मनोज सावरकर जी, संदीप दिघीकर जी, भीमराव विजय फुलकारी जी, शारदा बनोडे जी, महादेव तिलकुट जी, चंद्रशेखर पचारे जी, भास्कर दिघीकर जी, मनुश्री पाटिल जी, सचिन वडतकर जी, मनीषा विनोद दांड्रे जी, उज्ज्वला वसंतराव डबले जी, नरेंद्र जी मदनकर जी, पुरुषोत्तम वैद्य जी, मयूर चिचघरे जी, किस्ना नान गडकरी जी, निर्मला जुनघरे जी, आशा थुल जी और संगीता हिंगे जी। इसके अलावा भी है 5 किसान हैं जिनको धानुका की तरफ से जो है वो सम्मानित करना चाहते हैं। सुरेश राव जी हैं, धानुका की तरफ से 5 किसानों को सम्मानित करना चाहते हैं। सुरेश राव गहाटे जी हैं, सचिन डोबे जी हैं, सुमित कांबले जी हैं, योगेश कोल्हे जी हैं, अनिल राव मोहाट जी हैं। इसके अलावा कृषि विज्ञान केंद्र से जो है वो कुछ किसानों को कुछ वितरित करना चाहते हैं, उनका भी नाम लेंगे। कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा व राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक यांच्या संयुक्त विद्यमाने एक जैविक खताचा आपण प्रोजेक्ट राबवित आहे आणि या प्रोजेक्टमध्ये काही गावंसुद्धा निवडले आहे आणि या प्रकल्पामध्ये आपल्याला जैविक निविष्ठा आम्ही देणार आहे। तर यावर्षी सोयाबीन पिकामध्ये ही जैविक निविष्ठा आम्ही देणार आहे। तर यामध्ये मी सर्वप्रथम खापरी गावचे पुरुषोत्तम वैद्य, त्यानंतर मयूर चिचगरे, त्यानंतर सुरेश गवाडे यांनी तयार राहायचं आहे। सोयाबीन पिकासाठी आपण रायझोबियम आणि PSB म्हणजे स्फुरत विरघळणारे जीवाणू या जैविक खतांचा आपण इथं निविष्ठा शेतकऱ्यांना देत आहे। त्यानंतर बोपापूरचे सचिन वडतकर, विनोद दांदडे आणि मनुश्री पाटील, दिघी गावचे अविनाश दुर्वे, अमोल दिघीकर आणि दिलीप फुलमाड़ी। तो इसी के साथ मैं बहुत बहुत धन्यवाद करना चाहूँगी यहाँ पे मौजूद जितने भी हमारे किसान भाई बहन रहे हैं, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। हमारे साथ जितने भी एक्सपर्ट्स रहे हैं, मैं आप सभी का धन्यवाद करना चाहूँगी कि आप लोगों ने अपना कीमती समय हमें दिया और तमाम जानकारी हमारे दर्शकों को दिया। तो अगर आप ग्रीन टीवी से कोई सवाल पूछना है तो ग्रीन टीवी के व्हाट्सएप नंबर पर आप पूछ सकते हैं। हमारा व्हाट्सएप नंबर है 8097864300। और फिलहाल के लिए आज के इस किसान चौपाल में बस इतना ही। मुझे दीजिए इजाज़त, आप बने रहिए हमारे साथ और देखते रहिए ग्रीन टीवी। नमस्ते।